आदामाला देखील एदेन बागेमध्ये परमेश्वरानं गाढ निद्रा आणली आणि त्यानं पाहिलं की आदाम एकटा असावं हे चांगलं नाही. अनुरूपचा सहकारी मी त्याच्यासाठी निर्माण करीन. आणि या आदामाची फासळी काढली आणि त्या फासळीपासून त्यानं हवा तयार केली. स्वर्गामध्ये पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा हे त्रैक्य देव. आता पवित्र आत्मा सध्या त्याचं काम पृथ्वी तलावरती, परंतु त्रैक्यामध्ये येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र. आणि जसा आदामाला तयार केल्यावर परमेश्वर म्हणतो मनुष्य एकटा असावं हे बरोबर. आता स्वर्गामधला देव येशूही त्याचा मुलगा आणि तो पण एकटा असावं हे प्रभूला बरं वाटलं नाही. मग त्यानं काय केलं, त्याच्या कुशीमध्ये भाला भोसकला आणि त्याच्यासाठी अनुरूपशी वधू कोण, तर तुम्ही आणि मी मंडळी. या मंडळीला त्याने जन्माला म्हणजे येशू परिपूर्ण झाला, पूर्ण झाला. क्रुसावरती तो म्हणतो आता पूर्ण झाला. काय पूर्ण झालं, मंडळी किंवा वधू तयार करण्याचं काम त्यानं पूर्ण केलं. जज आता बघा, त्याच्या कुशीमध्ये भाला बसकला आणि रक्त आणि पाणी आता रक्त आणि पाणी. आता मंडळीनं त्याच्या वधूनं काय करायचं, या रक्ताच्या पाण्याचं काय करणार आहे मंडळी, आणि आम्ही करत काय आहोत. या वधूसाठी सांडलेलं रक्त, रक्त यासाठी सांडलं जातं की पाप क्षमा मिळावी. म्हणजे मंडळीनं पहिल्यांदा पापाची क्षमा स्वीकारावी. म्हणजे त्या प्रत्येक व्यक्तीनं एक भावना तिच्यामध्ये असली पाहिजे, मी पापी आहे आणि येशूच्या रक्तानं मला क्षमा मिळाली. हे पहिलं मंडळीचं उद्देश प्रत्येक व्यक्तीनं. पण पाप क्षमा एकदा मिळून चालत नाही, म्हणून रोज पाप करतो. मंडळीची एक प्रोसेस आहे. या प्रोसेसमध्ये मंडळी म्हणजे प्रत्येक व्यक्ती. आता हे जे आहे ना, ही इमारत आहे ज्याच्यामध्ये तुम्ही एकत्र जमला. असं नका म्हणू आम्ही चर्चला चाललो. बरेच लोक म्हणतात कुठं निघाला, चर्चला निघाला. अहो तुम्ही चर्च आहे. बायबल सांगतं तुझं शरीर हे जिवंत देवाचं मंदिर आहे. तुम्ही उपासनेसाठी आला, चर्चसाठी नाही आला. तुम्ही चर्च आहात, तुम्ही चर्च आहात. सर पेत्राला त्यांनी विचारलं, लोक मला काय समजतात? कोणी म्हणतं एलिया, कोणी म्हणतं मोशे, कोणी म्हणतं संदेष्टा. कुठला जाऊ दे लोकांचं, तू काय म्हणून समजतो? फार सुंदर आहे. ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहे. या खडकावरती मी आपली मंडळी रचेल. कोणतं? ख्रिस्त जिवंत देवाचा पुत्र, ज्याच्या संबंधानं त्यानं आपल्या शरीरातनं कुशीतनं रक्त सांडलं. म्हणजे काय? ख्रिस्त जिवंत देवाचा पुत्र. ख्रिस्त या शब्दाचा अर्थच आहे उद्धार करता, तारणारा. मग हे तारण मिळालं कशानं? येशूच्या कुशीमध्ये भाला भुसकला, रक्त सांडलं आणि रक्ताच्या द्वारे तारण प्राप्त झालं. मंडळीला सुटका मिळाली. दुसरी गोष्ट, त्याच्यामधलं बाहेर पडलं पाणी. म्हणून चर्च मधला प्रत्येक व्यक्ती, काय प्रॉब्लेम होतो माहिती का? चर्च या दिवसामधली मंडळी, या दिवसामधलं चर्च, हे चर्च राहिलं नाही. लोकांना वाटतं चर्च, पण ते चर्च नाही राहिलं. का माहिती का? मंडळीमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी दोष असतो. कोणी परिपूर्ण नाहीये. एकदा एक व्यक्तीनं येशूकडे प्रार्थना केली. मग येशूने त्याला विचारलं, मला सांग तुला काय बनायचं आहे? आणि तो व्यक्ती इतकं सुंदर सांगतो की प्रभू मला अब्रामासारखा विश्वासणारा बाप बनव. तर ठीक आहे, अब्रामासारखा तुला विश्वासणाऱ्यांचा बाप म्हणजे फार मोठा व्यक्ती बनवतो. पण एक गोष्ट करावं लागेल, तुझ्यासमोर एक राजा निर्माण करेल. त्या राजाचं लक्ष तुझ्या बायकोकडे जाईल. मग त्या तुझी बायको काढून तो घेईल आणि मग तुला जाऊन त्याला सांगावं लागेल ती माझी बहीण आहे. नको नको, मला अब्राम नको बोला. मात्र अब्राम अशा पद्धतीनं त्याची फसगत झाली. मग म्हटलं कोण बनवू? मला अब्राम नको बनवू देवा. मग कोण बनव? पण त्यांचं डोकं झालं ना. तो म्हटलं एक काम कर, मला एलिया बनव. ठीक आहे, तुला एलियासारखा बनवतो.
ज्याच्या प्रार्थनेमध्ये ताकद आहे, 3.5 वर्षाचा दुष्काळ आणि नाहीसा केला. मी एलिया बनवतो आणि एलियासाठी इजबेल बनवतो. जी तुला म्हणेल उद्या तुझी गत माझ्या संदेशासारखे करेल, आज जसे माझ्या संदेशाची गत केली तशी तुझी गत करेल, आणि मग ती इजबेल तुझ्या पाठीस लागेल. ते देवा मला एलिया पण नको. तो म्हटलं कोण बनव तुला? तो म्हटलं नाही मला दावीद बनव. म्हटलं ठीक आहे मी तुला दावीद बनवतो. दावीद बनवून तुझं लक्ष सैनिकाच्या पत्नीकडे जाईल आणि दाविदाच्या घरामध्ये शिरलेला व्यभिचार तुझ्या घरामध्ये शिरेल, आणि दाविदानं जसं तलवारीने मारलं तशी तुझी लेकरं तुझ्यामध्ये द्वेष भावना. प्रभू मला ते पण नको. अरे बनतो कोण मग? मग त्याला आठवलं नाही पेत्र ज्याला तू म्हटला म्हातारा होईपर्यंत तू सेवा करशील आणि तुला चालता येत नाही तेव्हा लोक हाताला धरून चालवतील. तर प्रभू काही नको, आता मला पेत्र बनवून टाक. ठीक आहे तुला पेत्र बनवतो. कोंबड्या हरवण्यापूर्वी 3दा तुम्हाला नाकारशील. तर प्रभू मला ते पण बनवू नको. काय अर्थ? मी शिव्या देणार, तलवार चालवणार, 3दा तुला नाकारणार. मग तो म्हटला आता तुला कोण बनवू शेवटचं सांग. मग त्याला कळलं मला पेत्र नको बनवू, मला एलिया नको बनवू, मला मोशे नको बनवू, मला येशू बनव. का तर फक्त त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष नाही. तुम्ही मंडळीमध्ये येतात तुमच्या दोष आहे, पण खरी मंडळी कोणती माहिती का? दुसऱ्याचे दोष न शोधता आपले दोष शोधते आणि म्हणते मला ख्रिस्तासारखं बनायचं आहे, ख्रिस्तासारखं बनायचं. आणि लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही ख्रिस्तासारखं बनण्यासाठी ख्रिस्ताकडे लक्ष लावता तेव्हा ख्रिस्ताचं परिपूर्णता तुमच्यामध्ये येत असते. तुम्ही एकमेकांकडे पाहिलं तर तुम्ही कोणी पूर्ण होणार? माझ्यात चूक आहे, तुमच्यामध्ये चूक आहे. जगामध्ये कोणीही व्यक्ती परफेक्ट नाही, पण शास्त्र सांगतं येशू ख्रिस्ताला एका रात्रीमध्ये 4 कोर्टामध्ये त्याच्यातला दोष शोधण्याचा प्रयत्न केला. पिलातापासून हेरोदापर्यंत प्रत्येक व्यक्ती म्हणते याच्या ठाई कोणताही दोष नाही, तोच एक निर्दोष आहे. मग प्रभू येशू ख्रिस्त आता या वधूला घेऊन जाण्यासाठी येणार. कोणती वधू? जिच्यासाठी त्याच्या कुशीमध्ये भाला बसकला आणि रक्त बाहेर पडलं. आता लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही चर्चमध्ये येताना तुमच्या शेजारचा व्यक्ती निघाय का? मंडळीतला प्रत्येक व्यक्ती तुमच्या शेजारचा व्यक्ती जेव्हा तुम्ही त्याच्याकडे पाहता तेव्हा तुमची भावना असली पाहिजे त्याच्यामध्ये दोष आहे, त्याच्यामध्ये चुका आहेत, ही भावना नको आहे. ख्रिस्तानं कुशीमध्ये भाला बसकला आणि याच्या रक्ताच्या द्वारे तुमच्या शेजारची व्यक्ती निर्दोष ठरली गेली. ही तुमची भावना असली पाहिजे, ही तुमची भावना असली. प्रत्येक व्यक्ती निर्दोष आहे, तुम्ही नाही दोषी त्याला ठरवू शकत. जेव्हा तुम्ही लोकांना दोषी ठरवता तेव्हा ख्रिस्ताचं रक्त वाया जातं. प्रिया, ख्रिस्ताचं रक्त वाया जातं. तू येशूनं जर एखाद्या व्यक्तीला दोषमुक्त केलं तर त्याला दोषी ठरवणार आहे कोण? असं लिहिलंय जो कोणी ख्रिस्ताच्या ठाई आहे त्याला दंडाज्ञा नाही. जो कोणी ख्रिस्ताच्या ठाई आहे आणि ती नवी उत्पत्ती आहे. पहा जुनं ते सर्व होऊन गेलं, आता सर्व काही नवीन झालेलं आहे. आम्ही सगळे नवीन आहोत. लुसिफरचं काम तुम्हाला दोष दाखवलं. मला आज जो विषय सांगायचा जे तुमचं टायटल होतं मारानाथा, प्रभू लवकर येत आहे. आणि प्रभू लवकर येत असताना वधूला तयार करायचं. कशी तयार होणार आहे वधू? आता वधू बनताना वधूचं प्रिपरेशन काय? प्रिपरेशन आहे कुसावरती येशूनं कुशीत भाला बसवला आणि रक्त सांडलं आणि वधू जन्माला आली, हवा जन्माला आली. आदामाची कुशी त्याची फासळी काढली, हवा जन्माला आली. ख्रिस्ताच्या कुशीमध्ये भाला बसवला, वधू जन्माला आली. आता वधूनं रक्ताच्या द्वारे आता मला त्या विषयाकडे जाण्याच्या अगोदर एक प्रस्तावना करताना बऱ्याच गोष्टी सांगितल्याशिवाय पुढे जाऊ शकतात. मोशे जेव्हा प्रभू त्याच्याशी बोलला आणि म्हटला माझी लोकांची सुटका करण्यासाठी तू जा, आणि मोशे निघाला. मोशे त्याच्या पत्नी बरोबर निघाला आणि उतार शाळेमध्ये त्या दिवशी मोशेनं मुक्काम केला. आणि तेव्हा एक संहार दूत आला आणि त्या दूतानं मोशेवरती प्रहार करण्याचं ठरवलं. तो मोशेवरती हल्ला करण्यासाठी आला. आता मला कधी कधी प्रश्न पडतो, देव त्याला बोलला माझ्या लोकांची सुटका करण्यासाठी तुला जायचंय, आणि हा सगळं काही ते सोडलं आणि मोशे निघाला देवाबरोबर, आणि देव त्याच्यावरती प्रहार करतो. तो याला मारून टाकायचं. मला प्रश्न पडला कसं काय याला मारून टाकतोय हा देव? आणि मी कन्फ्यूज झालो.
सेवेला पण चल म्हणतो, मारू पण टाकायचं म्हणतो. परंतु तिथं त्याची पत्नी जी आहे ना, ती पत्नी एक गोष्ट करते, त्याला वाचवण्यासाठी मोशेची अग्रत्वचा गारगोटीने कापते आणि देवाच्या दूताला सांगते, हा माझा नवरा मला रक्तानं विकत घेतलेला नवरा आहे. आणि हे शब्द ऐकल्याबरोबर संहार दूत मारण्याचा विचार टाळतो आणि म्हणतो, रक्तानं मिळवलेला तुझा नवरा आहे. येशू ख्रिस्तानं सुद्धा क्रुसावरती रक्त सांडलं आणि त्यानं सांगितलं, आता वधूनं काय म्हटलं पाहिजे, माझा वर प्रभू येशू ख्रिस्त हा रक्तानं मिळवलेला आहे, रक्तानं मिळवलेला आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा, ख्रिस्ताचं रक्त ही तुमची किंमत आहे. काही किंमत आहे. वधूला कुठल्या काय किंमत देऊन त्यानं निवडलं? ख्रिस्तानं आमच्यासाठी रक्त सांडलं आणि किंमत चुकवली. आता दुसरी गोष्ट, रक्त आणि पाणी. मंडळी, ख्रिस्ताच्या वधूच्या दोन प्रमुख प्रकारची लक्षणं. एक कुशीत भाला बसवला रक्त म्हणजे क्षमा मिळाली. दुसरी गोष्ट पाणी. पाण्याचा अर्थ काय माहिती का तुम्हाला? पाण्याचा अर्थ प्रेम आहे. बाहेरून आलेल्या व्यक्तीला आपली संस्कृती, कुठेही जा, परदेशात जा, कुठेही जा, फॉरेनमध्ये गेल्यावर पण तुम्हाला पहिले पाण्याचा ग्लासच देतात. तिथं गेल्यावर बियर देणार ते ऍडव्हान्स कुठं, त्याचा काही विचार करू नका नाही का. फॉरेनमध्ये गेल्यावर लोक म्हणत नाही, ते पहिल्यांदा बियर देत असते, पण पहिले पाण्याचा ग्लास. आणि देवाच्या वचनामध्ये लिहिले, कोणी माझ्या दासाला प्यालाभर पाणी दिलं तर आपल्या प्रतिफळास मुकणार नाही. आता आशीर्वादाची सुरुवातच पाण्याने होती. आशीर्वादाची सुरुवातच पाण्याने. ख्रिस्तानं या प्रीतीचं दर्शक म्हणून ते पाणी त्या ठिकाणी होते. अजून पवित्र शास्त्रातलं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. जेव्हा इसाकाला पत्नी पाहण्यासाठी अब्रामाचा सेवक तो तिथे जातो आणि तिथं रिबेका पाणी भरत असते, त्यास तो काय म्हणतो, जर हिने मला आणि माझ्या उंटाला पाणी पाजलं तर माझ्या धन्याची ती पत्नी होईल. आता हे कोण करतं? फक्त प्रेम असणारा व्यक्ती. मग त्या ठिकाणामध्ये रिबकेला, आता पहा रिबका आणि योसेफ कसं सांगावं तुम्हाला समजत नाही. योसेफाला जेव्हा याकोबानं झगा शिवला आणि या झग्यामुळं त्याच्या भावाने त्यांच्यावर शत्रुत्व धरलं. आणि असं लिहिलं की त्याच्या भावाने जेव्हा योसेफ त्यांची चौकशी करण्यासाठी आला तेव्हा त्याला मारून टाकू, परंतु त्यांनी त्याला मारलं नाही, त्यांनी त्याला खड्ड्यात टाकलं. आणि त्याच्या बापाला जाऊन सांगावं, म्हणजे त्याला विकल्यानंतर की जंगलातल्या हिंस्र पशूंनी त्याला खाल्लं, तर त्यांनी काय केलं माहिती का, त्या योसेफाला वाचवण्यासाठी योसेफाचा झगा काढला आणि तो रक्तामध्ये बुचकळला. बघा योसेफ कसा वाचला, त्याच्यासाठी रानामध्ये एक पशु सापडला, एक कोकरू सापडलं, त्या कोकऱ्याला कापलं. जर कोकरू सापडलं नसतं तर योसेफ मेला असता. कोणतं कोकरू आहे? बाप्तिस्मा करणारा योहान म्हणतो, हा पहा जगाचं पाप हरण करणारा देवाचा कोकरा. म्हणजे तिथं सुद्धा रक्ताने त्याचा बचाव केला. आणि ते रक्त या याकोबाला योसेफाला सर्वोच्च स्थानी घेऊन गेलं. सांगण्याचं तात्पर्य, जेव्हा जेव्हा ख्रिस्ताची वधू येते तेव्हा रक्त येतं आणि झग्यानं त्याचा बचाव झाला. तसं दुसऱ्यांदा पाणी त्यातून बाहेर पडलं. पाणी म्हणजे प्रीती. मंडळीचं वैशिष्ट्य, ख्रिस्ताच्या वधूचं वैशिष्ट्य काय? प्रभू येशू ख्रिस्त स्वतः शिष्यांसंबंधानं म्हणतो, जर तुमची एकमेकावर प्रीती असेल तर तुम्ही माझे शिष्य आहात. वधू ही नेहमी प्रीतीनं भरलेली वधू असली पाहिजे. ख्रिस्ताच्या वधूचं वैशिष्ट्य, तिच्यामध्ये प्रीती असली पाहिजे. आणि शेवटच्या दिवसामध्ये प्रभू येशू ख्रिस्त याच्या अगोदर किंवा त्याच्या पत्रामध्ये म्हटलं, शेवटच्या दिवसामध्ये प्रीती थंडावेल. म्हणजे मंडळीमध्ये काय कमी पडणार आहे? चमत्कार भरपूर घडणार आहे, मंडळी भरपूर वाढणार आहे, सुवार्ता प्रसार भरपूर मोठ्या प्रमाणात होणार आहे. पण भीती कशाची माहिती का? मंडळी मधली प्रीती कमी होण्याची भीती आहे. ही प्रीती कमी होईल. आणि जेव्हा प्रीती कमी होईल, लक्षात घ्या, किती लोकांना आरोग्य मिळालं हा प्रश्न देव स्वर्गात कोणालाच विचारणार नाही. आणि हा प्रश्न गौण आहे. एखादा माझ्यासारखा सेवक जाईल, तो मी तुझ्या नावाने भूतं काढली, संदेश दिले, रोगी बरे केले, तो म्हणतो मी तुला ओळखतच नाही. मी तुला त्याच्यासाठी जगामध्ये नाही पाठवलं. कशासाठी जगामध्ये पाठवलं?
एकमेकावर प्रीती करण्यासाठी देवानं मला जगामध्ये पाठवलं. जगाला प्रीतीची गरज आहे. म्हणून वधू तयार होत असताना या वधूची तयारी होणार कशी काय? आज ख्रिस्ताच्या वधूची तयारी याविषयी मी बोलणार. आता हे बेसिक आहे. मंडळीमध्ये प्रीती असेल तर ती वधू. ऐका, तुम्ही आता इथे एकत्र आला, तुम्ही ख्रिस्ताची वधू नाही बरं का. तुम्ही आलाय, चर्च मध्ये आलाय, तुम्ही उपासक म्हणून आलाय. वधू होण्याची क्वालिटी आहे. दोन त्याच्यामध्ये गोष्टी सांगितलेल्या आहेत. शिष्य होण्यासाठी पहिला नियम, जाऊन सर्व सृष्टीला शुभवर्तमान सांगा, त्या शिष्यकांना पित्याच्या पुत्राच्या पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. बाप्तिस्म्याची अट कोणती आहे? पापक्षमा. पापक्षमा मिळवण्यासाठी पापाची कबुली द्यावी लागते आणि तो आपल्या अंतःकरणामध्ये विश्वास कर, मुखानं कबूल कर, म्हणजे तुझं तार होईल. आता तुम्ही मुखानं कबूल केलं आणि मुखानं कबूल केल्याचं बाह्य चिन्ह म्हणून तुम्ही बाप्तिस्मा घेतला. आता बाप्तिस्मा घेतल्यानंतर आणखी एक बाह्य चिन्ह कोणतं? तुमची एकमेकावरती प्रीती असली पाहिजे. आणि मला देवाचे आभार मानायला की कालपासून पास्टर सारंग त्यांच्या फॅमिलीमध्ये मला वाटलं रात्री सगळे एवढी मोठी कशी काय यांची फॅमिली. मग ते म्हणले फॅमिली नाही, हे सगळे चर्चचे मेंबर आहे. म्हणजे तुमच्यामध्ये भरपूर प्रीती आहे आणि ख्रिस्ताचे शिष्य म्हणून तुम्ही योग्य आहात. पण माझं एक तुम्हाला सांगणे, ही प्रीती कायम टिकवा आणि वाढवा. ती कधी कमी होऊ देऊ नका. ती कधीच कमी होऊ देऊ नका. ख्रिस्ताच्या वधूचं ते लक्षण आहे. प्रीती नाही तर तुम्ही येशूचे शिष्य नाही. आता काय घडतं माहिती का? तुम्ही वधू म्हणून स्वतःची तयारी करायला पाहिजे. एक दाखला वाचू, म्हणजे त्याच्या पलीकडे जाऊन थोड्याशा गहन गोष्टी आपण त्यातनं शिकणार. मग त्याचं शुभवर्तमान, त्याचा 25वा अध्याय आणि 1 पासून काही वचन आपण वाचूया. मग त्याचं शुभवर्तमान 25वा अध्याय 1 पासून काही वचन. मग ते पहिला अध्याय 25वा अध्याय 1 पासून. तेव्हा स्वर्गाचे राज्य 10 कुमारीसारखे असेल. 10 कुमारीसारखे असेल. ते आपले दिवे घेऊन वराला सामोरे जाण्यास निघाल्या. वराला सामोरं जाण्यास निघाल्या. त्यात 5 मूर्ख होत्या. 5 मूर्ख होत्या. 5 शहाण्या होत्या. 5 शहाण्या होत्या. कारण मूर्ख कुमारी आपले दिवे घेतले पण आपल्या बरोबर तेल घेतले नाही. शहाण्याने आपले दिवे घेतले. भांड्यात तेल घेतलं. वराला विलंब लागला. त्या सर्वांना डुलक्या आल्या. झोप लागली. तेव्हा मध्यरात्री अशी हाक आली की पहा, वर आला आहे. त्याला सामोरे चला. मग त्या सर्व कुमारी उठून आपापले दिवे नीट करू लागल्या. तेव्हा मूर्खांनी शहाण्यांना म्हटलं, तुम्ही आम्हाला तुमच्या तेलातून काही द्या. कारण आमचे दिवे जाऊ लागले आहेत. पण शहाण्यांनी उत्तर दिलं की कदाचित आम्हाला व तुम्हालाही पुरणार नाही. तुम्ही विकणाऱ्यांकडे जाऊन स्वतःकरता विकत घ्यावं हे बरं. त्या विकत घेण्यास गेले असता वर आला. तेव्हा ज्यांची तयारी झाली होती ते त्याच्याबरोबर आत लग्नास गेले आणि दार बंद झाले. नंतर त्या दुसऱ्या कुमारी येऊन म्हणाल्या, प्रभूजी आमच्यासाठी दार उघडा. त्याने उत्तर दिलं, मी तुम्हाला खचित सांगतो मी तुम्हाला ओळखत नाही. म्हणून तुम्ही जागृत राहा. कारण कोणत्या दिवशी किंवा कोणत्या खटकेस मनुष्याचा पुत्र येईल हे तुम्हाला ठाऊक नाही. इकडं वधूची तयारी, असं टायटलच आहे, वधूची तयारी. आता वधूच्या तयारीमध्ये 2 कॅटेगरी आहेत. एकाला म्हटलं शहाण्या आणि दुसऱ्याला म्हटलं मूर्ख. आता तुम्ही बसलेले सगळे काय म्हणता, आम्ही शहाणे आहेत. कोण म्हणाले स्वतःला मूर्ख? पण मूर्खाची क्वालिटी तर दिलेली आहे आणि ती आम्हाला माहित नसते की कोण मूर्ख आहे. आता तुम्ही ऐकलं, अरे ते तर आम्हीच आहे ते. कारण काय माहिती का, सैतान एवढा धूर्त आहे, इतका चाणाक्ष आहे. या 10 कुमारिकींच्या बाबतीमध्ये एक वर्गवारी केली आणि दोघं सुद्धा वराचीच वाट पाहत आहे. दोघांना पण डुलक्या लागल्या. दोघांकडे पण दिवे होते. दोघांचे दिवे पेटलेले होते.
फरक एकच होता, जे जास्तीचं तेल, आणि ते जास्तीचं तेल शहाण्यांनी घेतलं आणि मूर्खांनी ते घेतलं नाही. आता मूर्खाची क्वालिटी जोपर्यंत समजत नाही ना, तोपर्यंत मूर्ख कोणी कळणार नाही. तो आता बघा, तिथं शहाण्या आणि मूर्ख असताना मूर्ख स्वतःला शहाण्या समजत होत्या. मूर्खाचं वैशिष्ट्यच आहे, तो सारखं म्हणत असतं की याला काय कळतच नाही, त्यांना काय कळतच नाही. बघा बऱ्याच वेळा तर मंडळीमध्ये असते, प्रार्थना कमी, विश्वास कमी, देवाला देणं कमी, साहेबाला काही कळतच नाही, सगळं आम्हालाच कळतं. मास्टरला माणसं ओळखता येत नाही, जे तिक पुढं पुढं करतात ना पास्टर, असं देवाने वर चढवलंय आम्हाला. चला आता यांना काही कळतच नाही, आणि ते अहो तिथं मोशे म्हणतो, देवा मी जड ओठाचा आहे, आरोनाला पाठव. आणि मला प्रश्न पडतो एवढा, त्याच्या संबंधाने म्हटलं की आरोन एकदम फ्लुएंट बोलणारा होता, आणि देव म्हणतो नाही, आरोनाला मी तुझा ट्रान्सलेटर म्हणून पाठवेल, पण मी त्याला माझा सेवक म्हणून मी पाठवणार नाही. देवाचं धोरण, देवाचा उद्देश, देवाची नजर इतकी पक्की होती ना, त्यानं पाहिलं मोशेला बोलता येत नाही, जड ओठाचा आहे, पण मोशेकडे समर्पण आहे, अरोनाकडे समर्पण नाही. का त्यानं अरोनाला त्यावेळेस नाकारलं? का तो म्हणतो की अरोन जो आहे आणि तो माझ्या सेवेसाठी पात्र नाही? एवढा फ्लुएंट बोलणारा व्यक्ती, टॅलेंटेड व्यक्ती आहे, मोशेच्या बरोबर चालणारा व्यक्ती आहे. पण लक्षात ठेवा, मूर्ख आणि शहाण्यामधला मी फरक तुम्हाला सांगत आहे. मोशे म्हणतो मी जड ओठाचा आहे, मी उपयोगाचा नाही प्रभूची, माझा भाऊ फार हुशार आहे, माझा भाऊ फार बुद्धिमान आहे, आणि त्याला तू पाठवून दे. मला नाही वाटत मी एवढं मोठ्या लोकांचं नेतृत्व करेल, एवढी मोठी सेवा मी करू शकेल. नाही, अरुण नाही तूच. आणि कधी कधी बऱ्याच वेळा मी विचार करतो की देवानं इथं पक्षपातीपणा का केला? का देवाला असं वाटलं की अरोन नको, मोशे नको, अरोन नको आणि मोशेच पाहिजे? त्याचं उत्तर मला सापडतं. अरोन जेव्हा मोशे जेव्हा लग्न करतो, त्यास पहिलं बंड मिरियम आणि अरोन करतो. ऐका बरं का नाही, पहिलं बंड कोण करतं? मिरियम आणि अरोन. आणि रानामध्ये इस्रायल लोक देवाच्या विरुद्ध बंड करतात, तेव्हा पहिलं पालथं पडणारा व्यक्ती मोशे. या लोकांना मारू नको. मोशेनं केलेली चूक, याच्या विरोधामध्ये उठून उभे राहणारे, दंड मागणारे मिरियम आणि अहरोन. आणि इस्रायल लोकांनी चूक केल्यावरती देवानं दंड देऊ नये म्हणून पालथा पडणारा व्यक्ती कोण असेल? तो मोशे. ही क्वालिटी देवानं पाहिली. आणि लक्षात ठेवा, देव क्वालिटी पाहत असतो. तुमच्यामधली क्वालिटी काय? क्वालिटी तुमच्यामध्ये, तुम्ही किती फ्लुएंटली बोलता, किती फ्लुएंटली गाता, किती फ्लुएंटली वाजवता, या पद्धतीने तुमचं समर्पण किती आहे, किती समर्पण तुमचं आहे. प्रभूची सेवा करताना लोकांविषयी तुमच्या अंतःकरणामध्ये किती कळवळ आहे, काय पॅशन तुमच्यामध्ये ख्रिस्ताप्रती, सेवेप्रती. कधी तुम्ही तुमचा स्वतःचा विचार करत नाही. मोशेची क्वालिटी देवानं पाहिली. राजवाड्यामध्ये राहणारा मोशे, जेव्हा त्याचे लोक मुकदम त्याच्यावरती अन्याय करत होता, पहिल्यांदा मोशे ते राजवाड्यात सोडलं आणि त्याच्या लोकांसाठी उभं राहिलं. ही क्वालिटी देव पाहतो. म्हणून देव या जगामध्ये अशा लोकांना निवडत असतो की जे लोक आपल्या मिशन प्रती समर्पित आहेत, आपल्या ध्येयाप्रती समर्पित आहेत. तुमच्याकडे एक मिशन असलं पाहिजे, एक ध्येय असलं पाहिजे. पौलाकडे ध्येय आहे, पौलाकडे मिशन आहे. आता जगणे ख्रिस्त आणि मरणे मला लाभ आहे. हे मिशन पौलाचं आहे. अर्धवट सेवा, अर्धवट आत्मिक जीवन पौल कधीच जगला नाही प्रिया. हे अशा प्रकारचं आणि पाचारण असणाऱ्या लोकांकडे पाहतो की जे कठीण आणि बिकट प्रसंगामध्ये प्रभूला बेलगून राहतात. या पौलानं सेवेला सुरुवात केली, त्यास पौल म्हणतो जागरण, उपास, तापास, दंगे धोपे, कर्जबाजारीपणा, नग्नता, या सगळ्यामध्ये मी माझी लायकी टिकवून ठेवलेली आहे. जागरण, उपास, तापास, कर्जबाजारीपणा. अहो काय जीवनामध्ये संकट त्याच्याकडे आली नाही, पण त्याला माहिती मी ख्रिस्ताची वधू आहे आणि वधूनं स्वतःची तयारी केली पाहिजे. कोण शहाणा आहे? कोण शहाणा आहे प्रियानो? अरुणाला वाटतं मोशेनं केलेली चूक आणि ही चूक मोशेच्या लक्षामध्ये आणून द्यायला हा शहाणपणा आहे. मोशे मात्र तसं करत नाही.
देवाच्या लोकांनी देवाच्या विरोधामध्ये चुका केल्या, परंतु मोशे देवाला प्रश्न करतो, देवा हे लोक रानामध्ये जर मरून पडले तर जगातले लोक म्हणतील, अरे यांच्या देवानं यांना मिस्रातनं काढून रानामध्ये मारून टाकलं. मोशे वाचवणारा व्यक्ती आहे, आरोन दंड मागणारा व्यक्ती आहे. दंड मागणारी मंडळी कधी सुद्धा ख्रिस्ताची वधू असू शकत नाही. दंडापासून लोकांना वाचवणारी मंडळी ही ख्रिस्ताची वधू असू शकते. ती मंडळी आणि शास्त्रामध्ये सांगितलं, आणि ती त्या ठिकाणामध्ये सुज्ञ किंवा शहाणी तिला म्हटलेले आहे. आता मूर्ख कुमारी तिची काही वैशिष्ट्य आपण वाचणार आहोत आणि त्याच्यामध्ये आम्हाला कळेल की खरंच मी त्याच्यामध्ये मग त्याचं शुभमान 25 अध्याय 3 वचन वाचून त्याचं जे वैशिष्ट्य किंवा जे बिरुद तिला लागलं, तिचा स्वभाव किंवा तिचं वैशिष्ट्य आम्ही पाहणार आहोत. मग त्याचं शुभमान 25 अध्याय आणि 3 वचन. मग शहाण्यांच्या संबंधाने थोडंसं आपण पाहू. कारण मूर्ख कुमारींनी आपले दिवे घेतले. मूर्ख कुमारींनी आपले दिवे घेतले, पण आपल्या बरोबर तेल घेतले नाही. शहाण्यांनी आपले बस पहिली गोष्ट, कोण मूर्ख आहे? त्याने दिवे घेतले, हो, त्याने वात पण घेतली आणि दिव्यामध्ये तेल पण घेतलं. पहिल्यांदा त्यांच्याकडे चुका नव्हत्या. या मूर्ख कुमारिकांच्या बाबतीमध्ये मिशन दोघांचं सारखं, समर्पण दोघांचं सारखं, दोघांच्या अंतःकरणामधली इच्छा पण एकच आहे, वर आला की त्याच्या बरोबर जायचं. पण मूर्खांचं वैशिष्ट्य काय माहिती का? या मूर्खांसंबंधानं जेव्हा तुम्ही वाचाल, जेवढं लागतं तेवढंच तेल त्याने घेतलं. ऐका बरं का, जेवढं लागतं तेवढंच तेल. बऱ्याच वेळा मंडळी किंवा मंडळीमध्ये येणारे लोक, आता मी मंडळी म्हणजे एक व्यक्ती सांगत आहे, मी तुम्हाला परत सांगतो की या बिल्डिंगला चर्च देव म्हणत नाही, ही बिल्डिंगच आहे. मला आठवतं की सोलापूरमध्ये जिथं मी चर्च बांधलं त्या ठिकाणामध्ये जेव्हा मी जागा घेतली आणि तिथं चर्च बांधलं, मला देवानं विजन दिलं होतं, तिथं तू चर्च बांध. म्हणजे अजून मी बाळच झालो नव्हतो, 12वीला होतो. त्याच 12वीला असताना मला ते विजन दिलं. त्याच्यानंतर बरीच वर्ष गेली, ते ठिकाण वगैरे सगळं देवाने मला दाखवलं होतं. आणि मग तिथं गेलो आणि ती जागा सिलेक्ट केली आणि तिथं चर्च बांधलं. लोक मला सिटीमध्ये चर्च होतं आणि लोक म्हटले की काय मूर्ख माणूस आहे हा, कुठे चर्च बांधलं की जिथं सगळे चोर राहतात, सगळे चोरटे तिथं. बरं का, मला एका व्यक्तीने चर्च बांधायच्या वेळेस मला घरी बोलवलं. म्हटलं या ना फादर, तुम्ही फादर आहे, म्हटलं या माझ्या घरी या, जरा चहा पोहे तुम्ही खा. आणि मी गेलो, मला माहित नव्हतं कोण आहे, आणि गेलो. मग चहा पोहे सगळं खाल्लं आणि त्यानं मला डोनेशन दिलं आणि म्हटलं तुमचे चर्च बांधायला राहिलं. एक व्यक्ती माझ्याकडे एकटाच बघत होता बाहेर, आणि मग त्याने मला बोलवलं, म्हटलं तुम्ही तिकडे गेला होता? म्हटलं हा, त्याने मला चहा पोहायला बोलवलं होतं. तुम्हाला माहिती का ते कोण आहेत? नाही माहिती. म्हटलं मी इथं नवीनच आता चर्च बाहेर. अहो तो भामटा आहे, तो सगळीकडे चोऱ्या करत फिरतो. म्हटलं मला पण माहित नाही, त्यांनी तर मला डोनेशन दिलं. भामट्याने डोनेशन दिलं. सांगण्याचं तात्पर्य, बिल्डिंग हे कधी चर्च होऊ शकत नाही. चर्च बिल्डिंग मध्ये येणारी व्यक्ती ही चर्च आहे, ती चर्च आहे. कोण? व्यक्ती. आणि तुम्हाला सांगू का, त्याच घरातल्या व्यक्तीला, त्या घरातल्या मुलीला प्रभूनं इतकं तिचं मन परिवर्तन केलं की जेव्हा तिची आई तिला घेऊन आली होती की ती म्हटली की माझी मुलगी जी आहे ना शिक्षणामध्ये कमी आहे, तिचं डोकं चालत नाही. मग आम्ही ऐकलो, मला बोलायला सुद्धा भीती वाटत होती. 7वीला ती पोरगी होती, तिला डोकं चालत नाही, आम्हाला भीती वाटते, ही सारखी नापास होती. आणि ते तेच चोरट्याच्या घरात. आणि ते म्हटलं की या मुलीसाठी तुम्ही काहीतरी प्रार्थना करा, काही करू नका, हिला चर्चला घेऊन चर्चला पाठवा. 7वी पासून ती मुलगी चर्चला आली आणि जशी 10वी 11वी 12वी आता ती BE करत आहे, सगळ्यामध्ये ती टॉपर बनत गेली. का? हे चर्चचं काम आहे, हे मंडळीचं काम आहे. ही मंडळी जी आहे ना ती कशा पद्धतीने घडते, काय करतात चर्च, काय करती मंडळी. या ख्रिस्ताच्या वधूचं वैशिष्ट्य काय? ही वधू येशूच्या आगमनाची वाट पाहत आहे, पण मूर्ख आहे. का मूर्ख ठरली? तिनं तिच्याकडं जास्तीच्या ज्या गोष्टी घ्यायला पाहिजे होत्या त्या गोष्टी घेतल्या. पण ते जास्तीचं तेल घ्यायला पाहिजे. एक गोष्ट ध्यानात ठेवा, चर्च म्हणून तुम्ही येत असताना तुम्ही जेवढं जीवन जगता त्याला मर्यादित ठेवू नका. अति आत्मविश्वास मूर्ख कुमारिकांचा
अति आत्मविश्वास हे तिचं वैशिष्ट्य आहे. ती मूर्ख का ठरली? अति आत्मविश्वास. बऱ्याच लोकांना असं वाटतं नाही जेवढी धार्मिकता मला बाकीच्यांसारखं जास्त दिखाऊपणा नाही करायचा. ते उगाच जास्त पुढे मला तेवढं पुढं करायला माझी प्रार्थना तेवढी माझं देवाला देणं तेवढं आणि माझं चर्चला जाणं तेवढं मी जास्त इन्व्हॉल्व होत नाही. अरे मानव पुत्रा आणखीन 1000 आत खोलवर जा. पेत्र त्या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्त त्याला विचारतो तुला मासे सापडले नाही का? तो म्हणतो नाही. जरा आपली नाव खोल पाण्यामध्ये घेऊन जा. आणि तो म्हणतो प्रभूजी फार प्रयत्न केला आणि मासे सापडले नाही. अरे मी सांगतो म्हणून तू खोल पाण्यामध्ये जा. बायबल सांगतं पेत्राने आपली नाव खोल पाण्यामध्ये घातली आणि शास्त्र सांगतं येशू म्हटलं आता जाळं टाक आणि जाळं टाकल्याबरोबर त्याच्या जाळ्यामध्ये 153 मासे आले. लक्षात ठेवा जोपर्यंत वधू खोल पाण्यामध्ये जात नाही तोपर्यंत आशीर्वाद तिच्या हाती कधीच लागू शकत नाही. तुमचं आत्मिक जीवन खोलपर्यंत गेलं पाहिजे. विश्वासामध्ये खोलपर्यंत जा, प्रार्थनेमध्ये खोलपर्यंत जा, सेवेमध्ये खोलपर्यंत जा, समर्पणामध्ये खोलपर्यंत जा, त्यागामध्ये खोलपर्यंत जा. जोपर्यंत तुम्ही खोल जात नाही आराधनेमध्ये खोलपर्यंत जा. वरवरची आराधना, वरवरची प्रार्थना, वरवरचं धार्मिक जीवन तुम्हाला आणि ख्रिस्ताची एक गौरवयुक्त वधू कधी ठरली जाऊ शकत नाही जर तुमचं जीवन मर्यादित जीवन आहे. बऱ्याच लोकांचं जीवन मर्यादित तेवढंच नाही. आठवड्यातलं एक दिवस देवाला 3 तास दिले पुष्कळ झालं. संडे हो या मंडे रोज खाऊ. अंडे रोज खातील प्रार्थना एकदाच करते, चर्चला एकदाच जाते आणि ती किती मनावर घेतो आम्ही नाही का. संडे हो या मंडे आमचं ते छोटं पोरगं पण असतं. मम्मी जरी सांगितलं संडे हो मंडे रोज खाऊ अंडे. अरे तुम कम से कम संडेला तरी चर्चला या, तेव्हा तर आराधना करा. आणि तेवढ्या आराधनेमध्ये समाधानी तुम्ही नाही प्रभू आल्यावरती मी जाणार आहे. अगं तू मूर्ख आहेस, तू मूर्ख आहेस. तुझा आत्मविश्वास तुला नडला. आत्मविश्वास पेत्र याकूब योहान तिघांना नडला. कोणता आत्मविश्वास? का पेत्रला येशू म्हटलं की तू 3 मला नाकारशील. कोणाला म्हटलं नाही पण पेत्रला नडला. पेत्रला तो बोलला. का पेत्राकडे आत्मविश्वास होता. मनुष्याचा पुत्र पापी लोकांच्या हाती धरून दिला जाणार. मी मेंढपास मारील आणि मेंढरांची दानादान होईल. पेत्र म्हणतो मी तुमच्या बरोबर मरायला तयार आहे. बऱ्याच विश्वासणाऱ्या लोकांमध्ये हा आत्मविश्वास आहे. मी माझं जीवन टिकवण्यासाठी समर्थ आहे. माझी प्रार्थना मला वाचवेल, माझ्या कुटुंबाची धार्मिकता माझ्या कुटुंबाला वाचवेल. काम देऊ नाही का तुम्हाला तुमचा परिवार वाचवण्यासाठी, तुम्हाला तुमचं जीवन वाचवण्यासाठी अगदी खोल जावं लागणार आहे. जास्त धार्मिक बनावं लागेल. मूर्ख कुमारी मूर्ख का ठरल्या? कारण त्यांनी घेतलं ते त्यांना वाटत होतं सफिशियंट आहे, पुरेसं आहे. जेवढं माझ्या दिव्यामध्ये तेल आहे ना तेवढ्यामध्ये वर येईल. जेवढी माझी धार्मिकता आहे ना त्याच्यामध्ये मला स्वर्ग राज्य भेटेल. जेवढी माझी प्रार्थना आहे ना त्याच्यामध्ये मी स्वर्गात जाईल. शास्त्रात काय लिहिलं माहिती का? येशू म्हणतो पुरुषांच्या खमीराविषयी सावध असा. आणि तोच प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो? शास्त्री आणि पुरुषांनी इतकं धार्मिक झाल्याशिवाय कोणी स्वर्गाच्या राज्यात जाऊ शकत नाही. आधी म्हणतो पुरुषांच्या खमीराविषयी सावध असा. आणि जेव्हा येशूचे शिष्य त्यांच्याकडे तो यांच्या इतकं धार्मिक झाल्याशिवाय तुम्हाला स्वर्गाच्या राज्यात जाता येत नाही. आता आम्ही तर म्हटलं 32 झाला स्वर्गात स्थान पक्क. तर म्हणत होतो चर्चला. आता तिथे गेल्यावर तुम्हाला रिकमेंडेशन नाही चालणार. मी काही लोक तिथं पोहोचले आणि मग म्हणते येशू फक्त सारंगला विचार. दर रविवारी चर्चला जातो तो सिस्टर सांगा ना पालखीन बाई काय म्हणता तुम्ही? मम्मी मम्मी म्हणता ना काय म्हणता? मम्मी काय म्हणतात? काहीतरी ऐकलं का? मदर आमच्या मदरला विचारा ना. मग मदर पण जाऊन सांगेल होते रे येशू. अरे होते, फक्त चर्च मध्ये होते. घरी कुठं धार्मिक होते? कामावर कुठं धार्मिक होते? कामावर होते धार्मिक. जेव्हा जगामध्ये जात होते ना तर जगासारखं त्यांची चालली. ते कुठं माझी वाट बघत होते? एक जागरूक व्यक्तीचं लक्षण काय माहिती का? आकाशात चढलो तर त्या ठिकाणात मी आहे. समुद्राच्या खोल तळाशी गेलो तर त्या ठिकाणामध्ये मी आहे. तुझ्या समक्षतेपासून मी देवा पळून तरी तूने मुझे आगे पीछे चारों ओर से घेर रखा है.
देवानं तुम्हाला चारी बाजूनं घेरलेलं आहे. म्हणून तो म्हणतो, हे देवा, दावीद म्हणतो, मी बोलेल तेव्हा तू न्यायी ठरशील. माझ्या मुखावर पहारा ठेव, माझ्या वाणीचं द्वार सांभाळ. का? कारण म्हणतो, माझ्या बोलण्यानं माझा स्वर्ग आणला जाऊ नये. माझ्या बोलण्यानं. खरा धार्मिक व्यक्ती कोणता माहिती का? जो आपल्या वाणीवर सुद्धा नियंत्रण आणतो. माझ्या वाणीनं कोण दुखावला जाऊ नये, माझ्या वाणीनं एखाद्या व्यक्तीचा नाश होऊ नये. अजून एक गोष्ट मला सांग, शास्त्रामध्ये उदळ्या पुत्राच्या दाखल्यामध्ये विलन असून तो हिरो ठरला. हो, उदळ्या पुत्र विलन आहे पण हिरो ठरला. आणि हिरो असून तो झिरो ठरला. कोण? त्याचा भाऊ. तो हिरो आहे. तो त्याच्या बापाला म्हणतो नाही का, मी तुमच्या घरी राहिलो, एवढे वर्ष तुमची सेवा चाकरी केली, माझ्यासाठी साधं कोकरू कापलं नाही, आणि याने सगळी संपत्ती उधळून लावली, आणि कसबिनी बरोबर वेश्ये बरोबर नाचून आला आणि भिकारी झाला, आणि त्याच्यासाठी एवढा पुष्टपशु तुम्ही कापला, माझ्यासाठी का नाही कापला? त्याच्या बापाचा बाहेर फार सुंदर आहे. अरे सगळी संपत्ती तुझीच आहे, तुझीच आहे. तुला वाटल तेव्हा तू कापून खायला पाहिजे होतं, पण तुझं लक्ष हेच होतं, तुझा भाऊ त्याची हाल कशी होती, तो कसा मारावा, ही जी तुझी धारणा आहे ना, या धारणेनं तू विलन झालेला आहे. धन्य ते लोक एकेका व्यक्तीला अग्नीतनं काढून त्याचं तारण करण्या इतकं खोल जातात. यार इतकं खोल जर विचार करतात. उधळ्या पुत्राच तिथं असं म्हटलं की बापाला मुलगा परत आल्याचा आनंद झाला. इतकं खोल. हो, काय आत्मिक जीवन खोल आहे. शहाण्या कुमारिका कोण आहे? ते शहाण्या कुमारिका. उधळ्या पुत्र आपल्या बापाच्या घरी परत आल्यावर उधळ्या पुत्र म्हणतो, बाबा तुमच्या विरुद्ध स्वर्गाविरुद्ध मी पाप केलं, तुमचा मुलगा म्हणून घेण्याच्या लायकीचा नाही. बाप म्हणतो, माझा हरवलेला मुलगा मला सापडला, माझा मेलेला मुलगा जिवंत झाला. प्रत्येक व्यक्तीचं दान इतकं महत्वाचं आहे. जरी तो जगामध्ये गेला, परंतु ख्रिस्ताची वधू म्हणती, मी तिला मरू देणार नाही. दावीद आणि शौलाला म्हणतो, शौल महाराज तोडला युद्धाचा अनुभव तो काय, माझी मी एक मेंढरू अस्वल घेऊन गेलं, माझा एक मेंढरू सिंह घेऊन गेला, पण मी त्या मेंढराला सोडलं नाही, सिंहाच्या झपड्यातनं त्याला काढलं. खरी वधू कोणती? एकही परिवार मिस होऊ देत नाही, एकही आत्मा मिस होऊ देत नाही. त्याला ओढून आणून देवामध्ये परस्थिर करतात आणि सिंहाला सांगतात, अरे तुझ्याशी लढायला मी तयार आहे. का? कारण माझ्या देवानं मला शक्ती दिली, मला ताकद दिली, युद्ध करण्याची कसब दिली. ही ख्रिस्ताच्या वधूची क्वालिटी आहे. ही जागृत मंडळी आहे. जागृत म्हणजे कशाला जागृत म्हणतात? तिच्याकडे जो फाजील आत्मविश्वास होता, माझ्याकडचं तेल पुरस आहे. लक्षात घ्या, तुम्ही तुमच्या पुरतं मंडळीमध्ये येऊ नका. तुमची थोडीशी धार्मिकता, त्या धार्मिकतेसाठी जगू नका. अति धार्मिक बना, जास्त धार्मिक बना, जास्त प्रार्थनाशील बना, जास्त विश्वासू बना. सगळ्या बाबतीमध्ये आम्ही जास्तीच असलं पाहिजे. माहित नाही कोणत्या क्षणाला वर येईल आणि वराला येण्यासाठी किती विलंब लागेल. शहाण्या कुमारिका आणि मूर्ख कुमारिका, मूर्खांचं क्वालिटी काय? बायबल सांगतं त्यांच्याकडं अति आत्मविश्वास त्यांना नाही. काय तुमच्यामध्ये तो अति आत्मविश्वास आहे का? अति आत्मविश्वास असणाऱ्या लोकांचं आणखीन एक वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो. शहाण्यांनी जास्तीचं तेल आणलं होतं, मूर्खांनी त्या तेलाकडे पाहिलं असेल, आणि मूर्ख काय म्हटलं असतील माहिती का? हे उगीच जास्तीच धार्मिक बनून गेले बरं का, उगीच जास्तीचं तेल घेऊन आले. मंडळी मग तसेच लोक असतात. तर कधी एखादी व्यक्ती खूप प्रार्थनेमध्ये विभोर झालेली असते, रडत असते. एखादी व्यक्ती गुडघे टेकते, चर्चमध्ये भावुक होते. आणि लक्षात ठेवा, विश्वासणाऱ्या व्यक्तीनं आपल्या भावना कधीच आवरायच्या नसतात. आम्ही म्हणाल का? लोक काय म्हणतात म्हणून द्यावा, त्या लोकांचा प्रश्न नाही. अण्णा परमेश्वराच्या मंदिरामध्ये रडत होती, तेव्हा याजक सुद्धा तिला म्हटला की बाई दारू पिलेली. पेत्रानं सगळ्यांसमक्ष येशूला म्हटला, मी तुझ्यावर मरायला तयार आहे. कदाचित बाकीचे शिष्य हसले असतील. ऐका, मी भावने संबंधाने बोलत आहे. येशू पाण्यावरती चालत असताना 11 शिष्य आणि पेत्र 12 जण नावेमध्ये होते, परंतु फक्त पेत्र पहिल्यांदा म्हणाला, प्रभूजी तू आहेस तर तुझ्यासारखं मला पाण्यावरती चालण्यासाठी तुम्हाला बोलव. आणि बायबल सांगतं त्याने आपल्या भावना दाबून ठेवल्या नाहीत. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, जेव्हा तुम्ही तुमच्या भावना प्रभू समोर प्रगट करता,
बाकीचे लोक नावेत असतात, पण तुम्ही पाण्यावर चालत असणारे लोक असतात. मग नावेत बसायचं का चालत बसायचं, पाण्यावरती चालायचं, या निर्णयासाठी तुम्हाला शहाण्या बनावं लागेल. मूर्ख ज्या असणाऱ्या स्त्रिया आहेत, मूर्ख जी मंडळी आहे, मूर्ख कुमारिका आहे, त्या मूर्ख कुमारिकांचा आत्मविश्वास त्यांना नडला. काय तुमच्याकडे तो आत्मविश्वास, अति आत्मविश्वास आहे, माझी धार्मिकता आहे ती पुरेशी, परंतु तुम्ही खोल जाता, आत्मामध्ये विवळ होता, पवित्र आत्म्यानं भरण्यासाठी आराधनेमध्ये नाचताना तुम्ही तल्लीन होता. लोक काय म्हणतात लक्षात ठेवा. खोलवर जाणं, जास्त धार्मिक बनणं, सगळ्यासाठी तुम्हाला जास्त प्रयत्न करावे लागतात. मिखलनं खिडकीतनं दाविदाला पाहिलं. दावीद कराच्या कोशासमोर नाचत असताना मिखल काय म्हणती, इस्रायलाचे राजे कराच्या कोशासमोर नाचत असताना एखाद्या हलकट मनुष्यासारखे दिसतात. पण त्याला माहितीये मला शहाणा ठरायचंय हो. आणि मुळामध्ये लोकांना तुमच्याविषयी काय वाटतं याच्यासाठी तुम्ही जगामध्ये नाही. आमेन म्हणाल का? लोकांना कायच वाटतं. मिखलला वाटलं की दावीद हलकट दिसतो, मिखलला वाटलं की दावीद नाचताना एखादा सामान्य व्यक्ती बनत आहे. लक्षात ठेवा. आणि स्वर्गाचं राज्य सामान्य लोकांसाठीच आहे. आमेन म्हणाल का? जरा जोरात आमेन म्हणा. स्वर्गाचं राज्य फार ऍटिट्यूड असणाऱ्या लोकांसाठी नाही. तुम्हाला एकदम हलकट व्हावं लागतं. दावीद हलकट झाला. त्याला आपल्या कपड्याच्या वस्त्राचं भान नव्हतं. राजा असताना कराच्या कोशासमोर नाचत होता. हन्ना परमेश्वराच्या मंदिरामध्ये दारुड्या व्यक्तीसारखी रडत होती. प्रिया पेत्र बाकीच्या शिष्यांसमोर आवेशी होऊन येशू बरोबर मरायला तयारी त्याने डिक्लेअर करून टाकलं. लोक बाकीच्या शिष्यांना काय वाटतं याचा विचार त्याने केला नाही. शहाण्या कुमारिकांचं हे लक्षण आहे. ते सगळं दाखवताना आवेशानं दाखवतं. एक गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही असं करताना त्यास तुम्हाला एक ब्रीद मिळतं, पाळकाचा चमचा. पाळकाचा चमचा बनू द्या, ताट बनू द्या, वाटी बनू द्या, काय म्हणायचं ते बनू द्या, पण तुम्हाला शहाणच बनावं लागेल. आमेन म्हणाल का? काही म्हणतात फाजील धार्मिक, काय म्हणतात पाळकाचं. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, असं म्हटल्यावर पण घाबरून जायचं नाही. तुम्हाला योसेफ सर्वोच्च पदावरती जाण्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. हे सारखंच पाळकाच्या कानात फुसूर करत असतात. पण हे बिब्लिकल आहे. मी तर तुम्हाला दाखवतो कसं बिब्लिकल आहे माहिती का? योसेफाला त्याच्या बापानं म्हटलं रानामध्ये जाऊन त्याचे भाऊ काय करतात बघून. आणि त्यानं पाहिलं की त्याचे भाऊ कुकर्म करत आहे. आणि तो घरी आला बापाला सांगितलं. आणि त्याच्या बापाने त्याच्यासाठी जागा चिवला. त्यानं खुसूर केलं नसतं तर त्याला जागा मिळाला असता का? म्हणजे बिब्लिकल आहे ते बिब्लिकल. लोकांनी काय म्हणतात त्याचा विचार करू नका. आणि प्रश्न काय हो की जर ते फुसूर करत आहे किंवा तो सांगत आहे कानामध्ये, तर शास्त्र सांगतं त्याच्या बापानं त्याची कान उघडणी केली. मग आता योसेफाला त्याने म्हटलं काय, चोमड्या आमच्याविषयी तू सांगितलं का? योसेफाला माहिती माझं काम तुम्हाला ताळ्यावरती आणणं आहे. माझ्या बापाच्या कानावरती गेलंच नाही तर माझ्या बापाला वाटत तुम्ही रानामध्ये जाऊन मेंढरा चालली, पण तुम्ही व्यभिचार करून आला, हे कोण माझ्या बापाला सांगणार आहे? प्रश्न तोच आहे. शहाण्या कुमारिका म्हणा, मूर्ख कुमारिका, अति आत्मविश्वास त्यांच्याकडे जे आहे ते पुरेस आहे. जेवढं मी चर्चला जातो ते पुरेस, जेवढी सेवा करतो ती पुरेशी आहे, जेवढी करतो तेवढी पुरेशी आहे. बरेच लोक म्हणतात मग काय आता काम धंदा सोडून हे करू का? पाळक साहेब तुम्ही सारखं म्हणता सेवेला जा. मग आता काय काम धंदा सोडू का पाळक साहेब? आणि आजारी पडलं, पाळक साहेब जरा जास्त ताकदीनं सामर्थ्यानं प्रार्थना करा. तुम्ही लोळा, तुम्ही सेवा करू नका, आणि तुम्ही काम धंदा सोडू का? मग आता आम्ही पण म्हटलं पाहिजे बाकीचे सगळे सोडून तुमच्या पुढेच येऊन बसू का? अति आत्मविश्वास जे आहे ते पुरेस आहे. तुम्हाला माहिती का शास्त्रामध्ये असं लिहिलंय किती सेवा तुम्हाला करायची त्याच्या संबंधाने मी बोलत आहे. एक जाईल तर 1000ला जिंकेल. किती सेवा आहे? एक जाईल तर, आणि दोघं जातील तर
अहो तुम्ही एक तर आत्मा आणून दाखवा. आणि तुम्ही काय म्हणता आम्ही ख्रिस्ताची वधू आहे. आता इकडं चर्च राहाबोत चर्च काय म्हणणार आहे, आम्ही ख्रिस्ताची शहाणी वधू आहे. आता प्रश्न, मूर्ख तुम्हाला कोण ठरवतं? बायबल. तुम्ही एक पण आत्मा आणला नाही हो, तुम्ही त्याच्यामध्ये समान. तुम्ही येतानी बसता, तुम्ही काय डेडिकेशन केलं, काय तुम्ही चर्चसाठी समर्पण केलं, काय तुमची भावना होती? मी जेव्हा चर्च बांधायला चालू केलं सोलापूरमधले लोक सगळ्यात गरीब बरं का. बऱ्याच वेळा ते समाज अक्षरशः तेव्हाच मला वाटते जवळजवळ 27-28 वर्षापूर्वीच ते चर्च सोडून मी जाणार होतो. कारण जेव्हा प्रार्थनेला जायचो मला चांगलं आठवतं की चर्चचं भाडं भरायला पण पैसे नव्हते. चप्पल तुटली ना तर त्याला बंद घेण्यासाठी 15 रुपये त्यावेळेस माझ्याकडे असायचे. 15 रुपयाला बंद असायचा. मग मी खिशामध्ये खेळा घेऊन बसायचो. खिशात एक खेळा ठेवायचो. वाटेत कुठं बंद तुटला तर खेळा त्याला लावा. आणि एवढं कठीण परिस्थिती बघता. परंतु जेव्हा चर्च बांधायचा विचार केला, 10 पैसे 20 पैसे लोक असे हातात आणून द्यायचे. आठवतं मला एकदा 3 रुपये माझ्या हातामध्ये त्या व्यक्तीने दिले आणि ती चिल्लर मी खिशात ठेवली आणि घरी आलो. आणि मी चर्च बांधायला सुरुवात केली की म्हटलं प्रभू आता मला चर्च बांधायचं. मग मी ठरवलं जोपर्यंत चर्च बांधून होत नाही तोपर्यंत नवीन कपडे घालायचे नाही, चांगलं बाहेरचं काहीच आणून खायचं नाही. आणि कुणी जर मला वाढदिवसाला क्रिसमसला कपडे द्यायचं ठरवलं तर मी त्यांना सांगायचो की तुम्ही कपडे देऊ नका पण मला पैसे द्या, का तर मला चर्च बांधकामाला आवश्यक आहे. आणि ते लोकांनी पाहिलं, लोकांनी ऐकलं. पण चर्चमधली छोटी छोटी मुलं होती आणि त्या मुलांनी त्यांच्या आई वडिलांना सांगितलं, मम्मी पप्पा या वर्षी आम्हाला बर्थडेला पण कपडे घ्यायचे नाही, क्रिसमसला पण कपडे घ्यायचे नाही. आमच्यासाठी एक गल्ला करा आणि त्या गल्ल्यामध्ये तुमचे सगळे वाढदिवसाचे आणि क्रिसमसच्या कपड्याचे पैसे टाका, का तर आम्हाला चर्चला बांधायला मदत करायची. आणि मला आठवतं की 3 वर्ष लोकांनी, लहान लेकरांनी कपडे सुद्धा वापरले नाही क्रिसमसला. याला म्हटलं वधूनं आणखीन खोल आतमध्ये जाणं. म्हटलं करत नव्हता मी देवाच्या काय करत नव्हता मी देवाच्या. तुम्ही त्याच्यामध्ये समाधानी आहात का? तुमचा दशांश, तुमची अर्पण, ज्या तुमच्या गोष्टी त्याच्यामध्ये तुम्ही समाधान. तुम्ही प्रभूला किती देता याचा हिशोब करत बसलेला आहे. काय दिलं प्रभूला? मी दशांश देतो. अहो दशांशने जीवन द्या. विधवेनं आपली शेवटची भाकर देऊन टाकली. बायबल सांगतं एलिया तिला विचारतो, बाई मला पाणी आण. घेऊन ती पाणी आणायला गेल्यावर कोरभर भाकर घेऊन ये. एकच भाकर मी खाईल, माझा मुलगा खाऊन मरून जाईल. एक भाकर, शेवटची भाकर, ती पण ती एलियाला देऊन टाकली. शहाणी बंधू ती आहे जी मंडळी 100% ख्रिस्तासाठी समर्पण करते. 100%. काय तुमच्याकडे देण्यासाठी नसेल. शास्त्रात करंथीकराच्या पत्रामध्ये म्हटलं तो आपलं शरीर जिवंतपणे जाळण्यासाठी दिलं आणि तुझ्या ठाई प्रीती नसेल तर तू खणखणणारी थाळी, झणझणणारी झांज आहे. म्हणजे तुमचं शरीर सुद्धा तुम्ही देवाला अर्पण करण्यासाठी दिलं पाहिजे. आपण पाहतो अब्रामानं आपला एकुलता एक पुत्र वेदीवरती दिला. याला 100% समर्पण म्हटलेलं आहे. आज तुमच्या समर्पणा संबंधाने देव विचारत आहे, मूर्ख वधू कोण आहे? जी वधू 100% समर्पण करू शकत नाही, जे आहे त्याच्यामध्ये समाधान आहे, आत्मविश्वास. दुसरी गोष्ट आपण वाचूया योहानाचं तिमोथेचं दुसरं पत्र, 3रा अध्याय 1 ते 9. 2 तिमोथी 3रा अध्याय 1 ते 9 वचन. मूर्ख कुमारिका त्यांचा आत्मविश्वास नडल्या, त्या गाफील. दुसरा मुद्दा, त्या गाफील राहिल्या. आता कशा गाफील आहे? 2 तिमोथी 3रा अध्याय 1 ते 9. कोणी अध्यक्षाचे काम करून पाहतो. 3रा अध्याय 2 तिमोथी 3रा अध्याय. शेवटल्या काळी कठीण दिवस येतील हे समजून घे. कारण माणसे स्वार्थी. आता मूर्ख कुमारिका गाफील राहिल्या. आम्ही ख्रिस्ताची वधू आहोत आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनाची आम्ही तयारी करत. नीट लक्ष द्या बरं का.
क्वालिटी काय? ज्यांच्याकडं तेल नव्हतं आणि तेल नसल्या कारणानं शेवटी त्यांचे दिवे विझायला सुरुवात झाली. तुमचं तारण झालं. पवित्र आत्मा तुमच्याकडे आहे, पवित्र आत्म्याने तुम्ही भरला, पण हा पवित्र आत्मा कायमस्वरूपी तुमच्यामध्ये पेटता राहणार नाही. कधी कधी तेल संपणार आहे. बरं, तेल संपल्याचं चिन्ह काय? पवित्र आत्मा तुमच्यातनं गेला, विझायला लागला. आत्मा विझत आहे, पहिल्यासारखं पेटल्यासारखं वाटत नाही, कोरडेपणा आला, मिनमिनतेपणा आला, आतमधली आग संपू लागलेली, आणि तो अनुभव येतो. आतमधली आग संपल्याचा अनुभव तुम्हाला येतो, पण ती लक्षणं आम्हाला समजत नाही ना. कशा पद्धतीने का माझं तेल संपलं आणि माझ्यामधला दिवा विझत चाललाय हे मला ओळखता पण येईना. आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं, शेवटच्या काळात कठीण दिवस येतील, तेव्हा मनुष्य स्वार्थी बनेल. मंडळीमध्ये जेव्हा स्वार्थी लोकांचा भरणा येतो, त्या मंडळी विझायला सुरुवात होते. कोण स्वार्थी आहे? स्वतः पुरता विचार करणारे लोक स्वार्थी आहेत. त्यांना ख्रिस्ताचं किंवा मंडळीचं काही पडलेलं नसतं. हे मंडळीमधले जे लोक आहेत ना, कधी कधी चर्च मध्ये येणारे लोक, ते फक्त आपल्यापणाचा विचार करतात. माझं मन दुखावलं, माझा कोणी सन्मान केला नाही, माझं नाव घेतलं नाही, माझं कौतुक केलं नाही, मी एवढी प्रार्थना करतो तरी माझं बऱ्याच लोकांना सवय असते प्रार्थना झालं. आज माझी प्रार्थना कशी झाली? स्वार्थीपणाची. का तर तुम्ही कानोसा घेतला. आज माझं लिडिंग कसं झालं? लक्षात ठेवा, जी सेवा तुम्ही करता ना, याचं प्रतिफळ जेव्हा माणूस तुम्हाला देतो तेव्हा देव प्रतिफळ देत नाही, पण जेव्हा माणसं तुम्हाला प्रतिफळ देत नाही तेव्हा स्वर्गातला देव तुम्हाला प्रतिफळ देतो. शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. कोणी अप्रिशिएट करू अथवा नको, कोणी अप्रिशिएट तुम्हाला करू, कोणी कौतुक तुमचं करू. आणि मी तर म्हणतो, कौतुक ऐकू नका. का? आत्ता डोक्यावर घेऊन नाचतील, उद्या तुम्हाला डोक्यावर आपडतील. हेच लोक आहेत, हेच लोक आहेत. आणि ते तुम्हाला समोर एक बोलतील, मागं दुसरं बोलतील. माणसाचं तुम्हाला नाही सांगता येत काय. अहो, त्यांनी येशूला सोडलं नाही. येशू शिमोनाच्या घरी शेवटची रात्र, शेवटचं ते दिवस, त्या जावळ्याच्या रविवारी यरुशलेमेत प्रवेश केला. शिमोनाच्या घरी गेला, तिथे जेवायला बसला, आणि जेवायला बसल्यावर मरिया आली, आलावस्त्र खूप येशूच्या चरणावर फोडली, आणि फोडल्याबरोबर 3.5 वर्षे येशूच्या सहवासात राहणारा यहुदा म्हणतोय, एवढ्या मोठ्या पैशाची नासडी येशूनी कशाला करायची? दान कोशामध्ये टाकले असते तर गरीबाला दिले असते ना. येशूला सोडत नाही, तुम्हाला सोडतील का? तुमचं कौतुक करतील का? लोकांच्या कौतुकाचा विचार करू नका. लोकांनी कोणी निंदा अथवा वंदा, सेवा करणं हाच माझा धंदा. फक्त सेवा करणार आणि सेवाच करणार, फक्त सेवा. स्वार्थी म्हणू नका. तुम्हाला कोणी किंमत देऊ अथवा न देऊ, कोणी तुमचं कौतुक करो अथवा न करो, तुमचं प्रीचिंग कोणाला आवडो अथवा न आवडो, तुमची सेवा कोणाला आवडो अथवा न आवडो, पण जर तुमची सेवा त्यांनी पसंत केली तर लक्षात ठेवा, तुम्ही त्याच्या बरोबर उचलले जाणार आहात. ही ख्रिस्ताची वधू आहे. आणि त्या मूर्ख कुमारिकांमध्ये सेल्फिशनेस, स्वार्थीपण, स्वार्थीपण. एक दिवस तुमच्याकडे असा येईल, त्या दिवशी कोणी तुमच्या बाजूनं थांबलं नाही तरी सुद्धा प्रभूची सेवा करणं कधीच बंद करायचं नाही. का? कारण तुमचा भाव निस्वार्थी आहे. तुम्ही म्हणता, ज्याला प्रसन्न करायचं त्याला मी प्रसन्न करणार. मग माझ्या सेवेनं माणूस प्रसन्न झाला नाही तरी चालेल. मग तुम्ही जागृत ख्रिस्ताची वधू आहात. स्वार्थीपणा, आपलेपणा तुमच्यामध्ये निर्माण झाला पाहिजे. आपल्या विषयी जास्त विचार करू नका. आपल्या विषयी एक स्वार्थी मनुष्य जो आहे ना, बऱ्याच मंडळांमध्ये मी पाहतो. माझ्या चर्चमध्ये ते मी त्यांना कितीतरी दाखवतो, तिला माहिती कसला तुम्ही विचारा. चर्चमध्ये खुर्च्यांवर बसण्यावर सुद्धा त्यांचं असतं, माझ्या जागेवर का बसला. आणि काय म्हणतात माहिती का? प्रार्थना कशी करतात माहिती का? हे देवा लवकर आहे आणि अख्ख्या सोलापूरचं तारण करून द्या. अरे, तुम्ही खुर्चीवर बसू देत नाही, स्वर्गात काय बसू देणार आहे? कारण स्वर्गात काय पोचू देणार आहे? माझ्या जागेवर तुम्ही. अरे, तिकडं येसावाचा जागा याकोब घालून बसला, आता तुम्ही खुर्चीचा विचार करता. जागा नुसता काढून त्यांना खोंटीला लावला आणि एसाव रानामध्ये पारत करायला गेला. आणि तिकडं रिबेका, आता रिबेका दोघांची पण आई, एसावाची आई आणि याकोबाची आई, दोघांची पण आई एकच, आणि दोघं जुळे.
आणि दोघांवर सारखं प्रेम आहे. पण रिबका काय म्हणते, तुझा भाऊ रानामध्ये पारत करण्यासाठी गेला आणि तुझा बाप आशीर्वाद देणार आहे, तर तू काय कर, येसावाचा झगा घाल. अहो झगा जर दुसऱ्याकडे जातो तो खुर्चीचं काय घेऊन बसलाय? खुर्चीचं काय घेऊन बसलाय? आणि कशी ही वधू स्वर्गामध्ये जाईल? मंडळी या दिवसामध्ये मूर्ख ठरत आहे, कारण लोकांचं लक्ष, त्यांचं ध्यान कशाकडे लागलं? आपल्या जागेवरती. मी माझी जागा सोडणार नाही. किती पण भारी वाजवणार येऊ द्या, आम्ही सिनियर आहे. किती पण भारी गाणार, आम्ही सिनियर आहे. अरे देव तुझं प्रमोशन करणार आहे. देव तुझं प्रमोशन करतो. आणि देव प्रमोशन करतो तेव्हा आम्ही सारखं सगळीकडे फिरावं लागतं. देव प्रमोशन करतो, एका जागी ठेवत नाही. देव अपलिफ्ट करतो तेव्हा वरचं स्थान तुम्हाला देत असतो. पण शास्त्र सांगतं लोक स्वार्थी बनतील. मंडळीमध्ये काय स्वार्थी लोकांचा भर नाही का? तिथं येणारी प्रत्येक व्यक्ती दुसऱ्याचा रिस्पेक्ट करते. माझं तारण होण्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. माझं तारण का झालं? मला ख्रिस्त माहित नव्हता, म्हणजे नामधारी ख्रिस्ती होतो. परंतु पुण्यातलं एक असं चर्च, ज्या चर्चकडं माझं इतकं लक्ष लागलं आणि त्या चर्चला जाण्यासाठी आमच्याकडे गाडी खर्च मर्यादित असायचा. बसमधनं उतरलो तर मला वाटते कमीत कमी एक 5 किलोमीटर मला पळत जावं लागत होतं चर्चला जायला. मग ते आम्ही चर्चला तिथं पोहोचायचो. आणि मग ते चर्च बरोबर 9:30ला काहीतरी सुरू व्हायचं, पण 9 वाजता त्या ठिकाणचे सगळे युथ एकत्र यायचे आणि ते इतकी सुंदर प्रार्थना करायचे, रडायचे, वर्शिप करायचे आणि त्यांचे प्रार्थनेचे विषय सुंदर होते. तर आम्ही काय करायचो, 9:30ला नाही, आम्हाला 9च्या आत तिथं पोहोचायचं. का तर ते युथ काय गाणे गातात, काय वर्शिप करतात, त्यास आम्हाला ते वर्शिप वगैरे समजत नव्हती. पण ते काय करतात ते पाहायचं. ते रडतायत, त्यांचं बघून बघून मन भरून यायचं. अरे काय त्यांचं समर्पण आहे, कसं रडतायत ते. आणि मग ते चर्च संपल्यावरती ते तरुण सगळ्याला भेटायला यायचे, आमच्याकडे पण यायचे. आणि आम्हाला त्या दिवशी काही नव्हतं, फक्त 2 ड्रेस, एकदम साधे कपडे असायचे आमच्याकडं. घरची परिस्थिती गरीब, वडील दारू पिणारे आणि 18 विश्व दारिद्र्य, आणि एकदम साधे सुधे कपडे घालून आम्ही स्वतःला एकदम गिल्टी समजायचो की हे सगळे हायफाय लोक आहेत आणि एवढे चांगले राहतात, आपल्याकडे चांगलं काही. पण ते सगळ्याला सोडायचे आणि आमच्याकडे यायचे. आणि मला आठवतं ते माझ्याकडे, मनोज खूप सुंदर दिसतो. मी म्हटलं कोणाला सुंदर दिसत नाही, यांना दिसतो. आणि एवढं बरं वाटायचं. आणि बापरे, हे एवढे सुंदर मला म्हणतात मी सुंदर आहे, याचा अर्थ मी त्यांच्यापेक्षा सुंदर आहे. आणि ते शब्द ऐकायला मी जायचो तिथं चर्चला. काय मनोज तू सुंदर आहे. ज्या चर्चमध्ये आलेल्या लोकांची किंमतच केली जात नाही ते चर्च स्वार्थी आहे. पण ज्या चर्चमध्ये सामान्यातल्या सामान्य व्यक्तीची किंमत केली जाते ते चर्च शहाण्या कुमारिका. ते तुमचं चर्च शहाण्या कुमारिकांसंकट तुम्ही तुमचा विचार करत बसतो. कधी आम्ही आमच्याकडे जास्त लक्ष, आमचं ऍप्रिसिएशन. एक नवीन आत्मा आला ना, ख्रिस्ताची वधू कशी तयार होती. म्हणून त्यानं म्हटलं निमंत्रितांना निमंत्रण दे. सगळेच निमंत्रण आहे, एकाला निमंत्रण पाठवलं. आत्ता बैल जोडी विकत घेतली, किती श्रीमंती आहे. दुसऱ्याला निमंत्रण पाठवलं, तो म्हटला आत्ता शेत विकत घेतलं. म्हटलं जाऊ दे, तिसऱ्याला निमंत्रण दे, मी आत्ताच लग्न करून आलो, सगळे व्यस्त आहेत. तो म्हटलं आता एक काम कर, रस्त्यावरचे लंगडे लुळे भिकारी सगळ्याला बोलव आणि काय कर, सगळ्याला निमंत्रण दे. आणि ते निमंत्रण देताना एक गोष्ट त्यानं केली, सगळ्याला लग्नाचे एकच पोशाख दिले. का? मी त्यांना कॉमन ड्रेस होता म्हणून का सगळ्याला एकसारखे पोशाख. का? कोण गरीब, कोण श्रीमंत, कोण काळा, कोण गोरा दिसू नये. आतमध्ये आल्यावर एका ड्रेसचे दिसावे. आणि एक व्यक्ती तिथं बिना ड्रेसचा आला तो म्हणतो अरे लग्नाचा पोशाख आत न घालता आलाच कसा. लक्षात ठेवा, ख्रिस्तामध्ये आम्ही सगळे एक सारखे दिसले पाहिजे. हे तुमचं आणि जिवंत मंडळीचं, शहाण्या मंडळीचं वैशिष्ट्य काय, ते एक सारखे दिसतात. आम्हाला बघितल्या कोणी पण म्हटलं पाहिजे आम्ही एकमेकाला भेटलं. असं म्हटलंच नाही पाहिजे की आम्ही एकमेकाला ओळखतो का नाही. कोणीतरी येऊन मला भेटल्यानंतर ओळखलं का मला, म्हणतो हो हो हो, नसतो ओळखत पण म्हणतो हो हो का, मी हो हो म्हणतो माहिती का. मग ते म्हणते आम्ही एवढं तुमच्या चर्चला येऊन गेलो, तुम्हाला डोनेशन मागच्या वेळेस दिलं होतं तरी मला ओळखत नाही का. पण मला दाखवायचं असतं. मी आता सिरियसली घेऊन का करायचं तुम्हाला, हो 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 मी तुम्हाला ओळखतो.
पण त्याला इतका आनंद होतो. मला ओळखतात तुम्ही? होय ओळखतो. अरे कुठलं नातं नसलं तर रक्ताचं नातं परमेश्वरच्या, हीच आमची खरी ओळख आहे. आणि त्याला चेहरेपट्टीची गरज नाहीये. तुम्ही कुठल्या चेहऱ्याच्या, आणि ते ठेवण्याचं लक्षात ठेवण्याची गरज पण नाही कोणता चेहरा आहे. आणि लक्षात ठेवा, आता त्यातलं गांभीर्य मी तुम्हाला सांगतो. याकोब आणि इसाव, आता इसाक आंधळा झालाय आणि तो याकोबाचा चेहरा बघत नाही, एसावाचा चेहरा बघत नाही. पण एक गोष्ट मात्र तिथं सांगितली, फार सुंदर आहे ते. वाणी याकोबाची आहे पण वास मात्र एसावाचा आहे. वाणी याकोबाची आहे म्हणजे त्याला माहिती आहे बोलण्याच्या द्वारे हा याकोब वाटतो, पण वासानं कोण दिसतो तर एसाव. आणि लक्षात ठेवा, प्रीती हा सुवास आहे, या सुवासाने सगळे आम्ही एक दिसतो. हे मंडळीचं वैशिष्ट्य आहे, ही ख्रिस्ताची बोध आहे. स्वार्थी, दुसरी गोष्ट वाचा त्याच्यामध्ये, मूर्ख कुमारिका, ज्यांच्याकडे तेल नव्हतं, अर्धवट, कोण आहेत वाचा. कारण माणसे स्वार्थी, धनलोभी. दुसरी गोष्ट काय, मंडळीमध्ये धनाचा लोभ असणारी मंडळी, ही मंडळी कशी असते रे? मूर्ख. नाही, आम्ही जास्त डोनेशन देतो, आम्ही स्वर्गात जाणार आहे. आमचं सगळ्यात मोठं दान आहे. बरेच लोक सांगतात, बालकाला विचारा ना, सगळ्यात जास्त दान मी दिलेलं आहे. जास्त धोका तुलाच आहे का? तू दान 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 किती दान 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 वाचताय. तसं काही लोकांना ढोल पिटवून द्यायची असते. 4 लोकांना सांगू नको कोणाला, इतकंच आहे माझं देणं, पण तुम्हाला म्हणून सांगतो. इतका धनाचा लोभ आहे. आणि बायबल सांगतं या हाताचं देताना तुम्हाला खिशात असा हात, आता काय आपले ख्रिस्ती लोक त्याच्यात पटायचं, येतानाच बरोबर 10ची 100ची नोट वेगळी काढून येतात. बरोबर 10च्याच खिशामध्ये हात जातो. आणि तेव्हा तुला तर माहिती माझ्याकडे, मी नाही प्रभू एकदम गुप्त दान देत आहे, 10ची नोट फाटकी टाकून मोकळे होतात. धनाचा लोभ ही मंडळी मेलेली मंडळी आहे, मूर्ख मंडळी आहे. येशू ख्रिस्त जेव्हा मंदिरामध्ये जातो, त्या मंदिरामध्ये जाताना तो म्हणतो, एक व्यक्ती थैल्यानं दान टाकत आहे आणि शिष्याला तो म्हणतो, बा ती विधवा, असं लिहिलंय त्या ठिकाणी की न आपल्या उपजीविकेतलं सगळं, आठवड्याची तिची पगार. आता लक्षात ठेवा, येशूला तुम्हाला आठवड्याला दिवसाला किती पगार हे पण माहिती आहे, आणि तुम्ही किती टाकता हे पण प्रभूला माहिती आहे. आणि म्हणतो प्रभू लवकर आहे, पण देवाचं देवाला मी देणार नाही. मूर्ख मंडळी आहे ती व्यक्ती, तो परिवार मूर्ख परिवार. तो परिवारच मूर्ख आहे, ज्याचा सगळा लोक धनाकडं, त्याला असं वाटतं माझ्यासाठी. म्हणून पवित्र शास्त्रामध्ये सांगितलं, एका मनुष्याने शेतामध्ये पीक पेरलं आणि पेरल्यानंतर भरपूर पीक आलं, त्यानं कोठारं पाडली, त्याने दुसरी कोठारं बांधली, त्याच्यामध्ये धन साठवलं, धान्य साठवलं, आणि तो म्हणतो हे जीवा खा पी मजा कर. आणि तेवढ्या देवाचा आत्मा त्याला म्हणतो, आज तुझा आत्मा तुझ्यापासून काढून घेणार आहे. कशासाठी जगतात? धन धन धन, पैसा पैसा. म्हणून स्तोत्रामध्ये म्हटलं, तुम्ही रात्री उशिरा झोपता, सकाळी लवकर उठता, कष्टाचं अन्न खाता, सगळं काही व्यर्थ आहे. लक्षात ठेवा, व्यर्थ गोष्टीच्या मागे लागू नका. शास्त्र सांगतं, प्रथम त्याचं नीतिमत्व, धार्मिकता मिळवा, बाकीच्या गोष्टी आपोआप मागे येतील. ही मंडळी जी आहे ती शहाणी मंडळी, ती देवासाठी समर्पित असणारी मंडळी. पैशाचा विचार नाही करत या, पैशाचा कधी विचार करू नका. मी प्रभूकडे आलो ना, सोलापूरमध्ये सेवेला गेल्यावर जाताना मी इतका धष्टपुष्ट चांगला होतो, आणि सोलापूरला गेल्यावरती मी एकदा माझ्या फॅमिलीला भेटायला, आईला भावांना भेटायला गेल्यावर माझा भाऊ माझ्या आई गळ्यात पडून रडली. एकदम अशक्त, टीबी पेशंट झालो होतो, एकदम अशक्त, सगळे गाल वगैरे आतमध्ये गेले. माझा मोठा भाऊ आणि त्यास रडायला लागला. तो म्हटलं नको करू, आपल्या पिंडामध्ये नाही अशी सेवा करणं, तुला मी बिझनेस टाकून देतो, काहीतरी कर, पण तिथं जाऊन असल्या आपल्या जीवाची हाल करू नकोस. आणि माझी ओक्साबोक्षी रडत होती. म्हटली का तू करतोस, का मोडतोस, काय तुझा अवतार झाला, ये म्हटले परत. आणि मग तिने मला कॉल पण दाखवला, मला हिरो होंडा कंपनीचा त्यास कॉल आला. म्हटले बघ, म्हणून विचार कर, हा कॉल तुझ्या समोर आहे आणि तू सेवा करतोस,
आम्हाला तुझी काळजी वाटली. कसा काय एवढं ऊन त्या ठिकाणामध्ये, तुझ्याकडे काही नाही, सायकल नाही, आणि चालत चालत फिरतो. 20-20 किलोमीटर उन्हामध्ये मी चालत फिरायचो. एकेका व्यक्तीला सुवार्ता सांगण्यासाठी, शुभवर्तमान सांगण्यासाठी घराघरामध्ये जाऊन बसायचो. त्या व्यक्तीचं तारण बाबा, एक व्यक्तीसाठी 4-4 तास रोज त्या व्यक्तीच्या घरामध्ये जाऊन बसत होतो की नाही, हा आत्मा उद्धारात यायला पाहिजे. आणि माझी अवस्था एकदम वाईट झालेली, एकदम कठीण अवस्था. आणि मग त्या दिवशी आई म्हटली की बघ, कंपनीचा कॉल आलाय, आता उद्या तिकडे जा आणि इंटरव्ह्यू दे. इंटरव्ह्यू झालेले, तुझं सिलेक्शनसाठी जॉईनिंग आहे तुझं, तुला तिथं जायचं. रात्रभर विचार करायला लागलो, सेवेमध्ये काही आशा दिसत नाहीये, काही पुढे वाढण्याचा चान्स नाही, कंपन्या बंद आहेत, चोर लोक त्या ठिकाणामध्ये, सगळे तरुण लेकरं पुण्यामध्ये मुंबईमध्ये कामासाठी गेले. आता सगळी आशा संपुष्टात आलेली. आणि मला मोठा प्रश्न विचार पडला, पुण्यामध्ये लाईफ सेटल करावं का सोलापूरमध्ये जावं. रात्रभर विचार करत बसलो. सकाळी म्हटलं काही झालं तर आपण कंपनी जॉईन करायची, कारण सोलापूरमध्ये सेवा हे आपल्याला शक्य नाही, आपण ती करू शकत नाही. आणि मग रात्र कशी तरी काढली. सकाळी उठलो, सर्टिफिकेट जमा केले आणि म्हटलं आता जावं आणि ते जॉईनिंग करावं. तेवढ्या देवाच्या आत्म्यानं माझा ताबा घेतला. तो म्हटला तू जाऊन ते जॉईन केलं तर तू हरणार आहेस आणि तू सेवा केली तर तू जिंकणार आहे. मी ते सर्टिफिकेट घेतले, फाडून टाकले आणि म्हटलं नाही, आता प्रभूची सेवा करायची, परत माघारी जायचं नाही. सगळे सर्टिफिकेट फाडले आणि प्रभूच्या सेवेसाठी उभं राहिलो. देवाचे प्रिय लोक, तेव्हा धनाचा लोभ धरला असता तर आज तुमच्या समोर हा व्यक्ती उभा नसता. परंतु जेव्हा मंडळी जागृत असती, त्या स्वतःचा विचार करते, देवाच्या राज्याचा विचार करते. तुम्हाला देवाच्या राज्याचा विचार करणारे लोक बनले पाहिजे. किती मोठं धन असतं. श्रीमंत माणूस तलम वस्त्र घालून एका ठिकाणामध्ये जेवत होता आणि दरिद्र लाजरस मेजावरच पडलेलं खात होता आणि कुत्रे येऊन त्याचं अंग चाटत होते. आणि एक दिवशी दोघं पण गेले. श्रीमंत माणूस यातना भोगताना अब्रामाला म्हणतो, अब्रामा कोणाला तरी पाठव, त्या लाजरसला पाठव. त्याचं एक बोट पाण्यामध्ये बुडून माझ्या घशामध्ये एक थेंब पाणी त्याने टाकावं, कारण मी ते यातना भोगत आहे. लक्षात ठेवा, पृथ्वी तलावरचं तुमचं आयुष्य किती कष्ट करून, काबाड कष्ट करून पैसा साठवण्यामध्ये तुम्ही खर्च केला, पण एक दिवशी कबर तुम्हाला सांगते इथून बाहेर येता येत नाही आणि देवाचा पुत्र आल्यावर त्याच्याबरोबर जाता येत नाही. म्हणून तर त्या ठिकाणामध्ये जक्कय काय म्हणतो, मी कुणाचं कुभांडानं घेतलं असेल चौपट परत करतो, अर्धद्रव्य गरीबाला देतो. हे खरं जीवन आहे. शंभरोणी स्त्री जिच्याकडं आणि 5 पती तिने भुलवले होते, 6वा पती त्याच्याकडनं पण लुबाडलं होतं, परंतु प्रभू येशू ख्रिस्त भेटल्यावरती घागर तिथं टाकती आणि शंभरोडाला सांगते मला मसीहा भेटला, त्याला भेटायला चला. खरी वधू ती आहे, ख्रिस्ताची खरी मंडळी तीच आहे, जी मंडळी सांगते पैसा हे आमचं जीवन नाही, आमचं जीवन तर येशू आहे, कारण येशू म्हटला मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे. ही वधू आहे. धनाच्या मागे लागणारी मंडळी, पैसा पैसा करत जगणारी मंडळी, पैशाला महत्व देणारी मंडळी, समर्पणाला त्यागाला महत्व न देणारी मंडळी. शास्त्र सांगतं ती धनलोभी मंडळी असणार आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो मरिया 300 रुपयाचं तेल तिने येशूच्या चरणात, त्या काळात 300 रुपये. आता हे 2026 वर्षापूर्वीचं वचन आणि तेव्हा त्याची किंमत 300 रुपये. मी काल विचारलं बाळा साहेबांना तुमचा फ्लॅट कितीचा, ते म्हटले 14 लाख रुपये. समजलं, 14 लाख रुपयाचा फ्लॅट, पण आज त्याची किंमत किती आहे? 1.5 कोटी किंमत आहे. आणि किती वर्षापूर्वीची गोष्ट आहे? 15 वर्षापूर्वीची. 15 वर्षापूर्वीचे 14 लाख जर आता 15 वर्षांनी ते 1.5 कोटी होतात, तर 300 रुपये 2026 वर्षापूर्वीचे ते किती असतील बघा, विचार करा. आणि मरियेनं तेवढं किमती तेल येशूच्या चरणाजवळ टाकलं की तिचं देणं, तिचं डोनेशन यहुदाला खूप लागलं. मी म्हणतो खरी ती मंडळी, जी मंडळी देण्यामध्ये एवढी पटाईत असते की बाटकीच्या मंडळांच्या लक्षात आलं पाहिजे, अरे राहाबोत चर्च आहे, धनावरती प्रेम करणार नाही, देवाच्या राज्यावरती प्रेम करणारं चर्च आहे, देवाचं राज्य मिळवणारं चर्च आहे. आणि लक्षात ठेवा, जेव्हा राहाबोत चर्च स्वर्गामध्ये जाईल ना, तेव्हा तुमचं चर्च सन्मानानं येशू समोर उभं राहील आणि बाकीच्या लोकांना सांगेल, प्रभू आम्ही जगातलं धन मिळवलं नाही, आम्ही मिळालेलं धन तुझ्या राज्यासाठी लावलं, म्हणून आम्ही शहाणे ठरलेलो आहे, म्हणून आम्ही शहाणे करतो. धनावरती प्रेम करू नका. देवानं जे तुम्हाला पाहिजे ते देण्याचं निश्चित करून ठेवलेलं आहे बरं का. जे तुम्हाला पाहिजे देव त्याच्या सेवकांची, प्रत्येक व्यक्तीची काळजी घेत असतो. त्याला काही काळजी करण्याचं कारण आहे. मी एका क्षणात सोलापूर सोडलं बरं का, एका क्षणामध्ये. मला खूप लोकांचे कॉल आले, बाप साहेब एवढे 2.5-3 कोटीचं बांधलं, कशाला सोडता? अरे मी धनावरती प्रेम केलं तर सेवेवरती कधी प्रेम करणार?
मला माहितीये, जेव्हा तुम्ही सेवा करता तेव्हा झाडाखाली काढतो आणि सारखं त्या ठिकाणच्या विधवेकडे पाठवतो. प्रभू बरोबर इकडून काढून तिकडे, त्याला ठाऊक आहे, त्याला दाखवायचं असतं की यानं कावळा पाठवतो त्या भाकरीवरती प्रेम करू नये, माझ्या शब्दावरती त्यानं प्रेम करावं. तरी म्हणू आहे ते देवाच्या शब्दावरती प्रेम करतो. एका शब्दावर आपलं संपूर्ण प्रभूला देऊन टाका. आपल्या एका शब्दावर देऊ, काही बोलायची गरज नसते. एक शब्द, ती वधू जी असते ना, ती वधू जागरूक वधू. आणि जागरूक वधूचं लक्षण काय माहिती का? शहाण्या वधूचं लक्षण काय? त्यांच्यासाठी सगळ्यात मोठी संपत्ती कोणती माहिती का? जिंकलेले आत्मे हे देवाची सगळ्यात मोठी संपत्ती असते. तुम्ही किती आत्मे जिंकले या प्रकारे आणि तुमची गणना केली जाणार आहे. आणि स्वर्गामध्ये तुम्हाला प्रतिफळ कोणतं असणार आहे? तुम्ही किती आत्मे जिंकले. किती धन मिळवलं नाही विचारणार, काय मिळवलं तुम्ही, तुम्हाला नाही विचारणार काय बुद्धी वापरून तुम्ही पैसा कमवला, काय बुद्धी वापरून पैसा कमवला. अहो तुम्हाला विकायचंच म्हटलं ना, पैसे कमवायचंच म्हटलं तर, आता एक कोणतो बाबा जेलमध्ये टाकला आणि तो व्यक्ती कुठली पण माती 15 लाख रुपयाला विकत होता. तर ते मंत्री अमकय तमकय, आणि साधा 1000 रुपयाचा खडा तो 5 लाखाला विकत होता. पैसे कमवायला काय लागतंय पैसे? मी पण मला सांगतो, उद्यापासून मी ठेवतो एक तेलाची बाटली आणि इस्रायल वरून इथं जर मी प्रार्थना करून घेऊन आलो घ्या, आणि आपल्यातले पण एडी येऊन घेतील साहेब तरी प्रार्थना केलेली आहे. येशू म्हणतो फुकट मिळालं फुकट देऊन टाका, फुकट मिळालं फुकट देऊन टाका. कोणती प्रार्थना विकत नाही, कोणतं डोक्यावरती हात ठेवणं विकत नाही. येशू माझा फुकट आहे, आणि फुकटचा येशू लक्षात ठेवा. म्हणून तर आम्ही पाहतो त्या छोट्या मुलाला कळालं. असं आहे ना, बायबल तुम्हाला हे कसे मूर्ख ठरतात ते मी तुम्हाला सांगतो. इकडं डोंगरावरती लोक भुकेलेले आहेत आणि एक शिष्य येशूच्या कानात सांगतो, 3 दिवस झालं माग फिरतेत, पोटात अन्न नाही. येशू म्हटलं तुम्ही द्या त्यांना. याने त्या म्हटलं नाही, आमच्याकडे 200 रुपयाच्या भाकरी एवढ्या नाही. याने चालू केली कुरकुर. 200 रुपयाच्या भाकरी काय पुरणार आहे प्रभूजी. आणि तेवढ्यात एक शहाणा तो नेमका वास घेत फिरत होता. त्याला कळलं एका मुलाकडे 5 भाकरी 2 मासे, माशाचा वास लगेच येतो नाही काय. आणि मुळामध्ये हे येशूचे शिष्य जे आहेत ना, वास घेत फिरणारे ते शिष्य, कोणाच्या डब्यात मासे. आणि त्यांनी सांगितलं एक मुलगा आहे, त्याच्या डब्यामध्ये 5 मासे. आणि काय यांचं नाक तीक्ष्ण, डब्यात मासे किती हे पण यांना माहित होतं. 5 भाकरी 2 मासे त्या मुलाच्या डब्यात. येशू म्हटलं घेऊन या त्याला. यांच्याकडे 200 रुपये होते, या 200 रुपयात भरपूर भाकरी भरपूर मासे आले असते. आपण हे मूर्ख धनावरती प्रेम करणारे, ज्यांना वाटतं दुसरं कोणीतरी द्यावं, मुलांनी भाकरी द्याव्यात, मुलांनी मासे द्यावेत. लक्षात ठेवा, तुमच्या चर्चला इकडून तिकडून मासे भाकरी नकोय, तुमच्याच भाकरी तुमचेच मासे. ही मंडळी जागृत मंडळी आहे, शहाणी मंडळी आहे. ते सांगते आम्हाला तुम्ही नाही, आम्हाला आशीर्वादित व्हायचं. लक्षात ठेवा, देणं हा आशीर्वाद आहे. त्या म्हणजे बोला की आता, त्या म्हणजे, पण आमचे ख्रिस्ती लोक त्याच्यापेक्षा जास्त हुशार हो. मला एकाने सांगितलं, पळक साहेब माझ्यासाठी प्रार्थना करा, तुमच्या चर्चला मला 10 लाख रुपये द्यायचे. मी एवढा खुश. म्हणजे काय प्रार्थना करायची सांगा, तुम्ही 10 लाख रुपये देणार आहे. 1 कोटीची लॉटरी काढली, ती लॉटरी मला लागाव म्हणजे मी तुम्हाला 10 लाख रुपये देतो. मी म्हटलं एवढा मूर्ख आहे का मी प्रार्थना करेल 1 कोटी तुला लागेल, त्यापेक्षा रुपयाचं तिकीट मी घेईल, माझ्यासाठी प्रार्थना करेल आणि 1 कोटी मी मिळवेल. मी कशाला तुझ्यासाठी. अहो लक्षात ठेवा, धनावरती प्रेम करणारे लोक इकडचं तिकडचं बघत नाही. मुलगा म्हणतो येशू येताना डबा घेऊन आलो, वचन ऐकलं रे, आता कळतंय त्या भाकरीमध्ये माशामध्ये मजा नाही, मजा आहे ती तुझ्या सानिध्यामध्ये आहे.
म्हणून असं म्हटलं, प्रेषितांच्या काळामध्ये जेव्हा वचनाचा प्रसार होऊ लागला, लोकांनी आपली धनसंपत्ती विकली, प्रेषितांच्या चरणाजवळ आणून टाकली आणि म्हटले, आम्हाला घरी जायचं नाही, आम्हाला तुमच्या बरोबर राहायचं. जागृत मंडळी, शहाणी मंडळी कोण? जी धनावरती प्रेम करत नाही. ती म्हणते, नाही, मी प्रभूच्या सानिध्यात, देवाच्या समक्षतेमध्ये राहील. हनन्या आणि सप्फेराचं मन परिवर्तन झालं. विकताना त्यांना असं वाटलं विकून प्रेषितांच्या चरणाजवळ ठेवावं, पण दुसऱ्यांदा त्यांचं मन बदललं. अर्धा भाग, अर्धी संपत्ती आपल्यासाठी, अर्धी प्रेषितांच्या चरणाजवळ. तिकडे पेत्र म्हणतो, अरे सैतानानं तुझं मन का भरवलं? अशा प्रकारची मंडळी, अर्ध जीवन प्रभूमध्ये, अर्ध जीवन धनामध्ये, अर्ध जीवन धनाच्या पाठीमागे, अर्ध जीवन देवाच्या सानिध्यामध्ये. धन्य ती वधू, धन्य ती मंडळी जी स्वतःला सिद्ध करत आहे, तयार करत आहे. आम्हाला धन मिळालं नाही तरी चालेल, पण देवाचं राज्य मिळालं पाहिजे. आम्हाला धन मिळालं नाही तरी चालेल, पण देवाचं राज्य मिळालं पाहिजे. आणि त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला सांगतो, देवाचं राज्य मिळवणाऱ्या लोकांच्या मागे धन पडत येत असतं. लक्षात ठेवा, देवाचे लोक दरिद्री, भिकारी, कपल कधीच नसतात. दावीद म्हणतो, मी तरुण होतो, आता म्हातारा झालो, धार्मिक निरश्रित झालेली, त्याची संतती भिकेस लागलेली मी कधीच पाहिली नाही. तुम्ही जर धनावरती प्रेम कराल तर तुमचं धन नष्ट होईल, पण देवावरती प्रेम कराल तर प्रभू कधीच नष्ट होत नाही. का मूर्ख ठरली धनावरती प्रेम करत आहे? अशी मंडळी पाहिजे. धनावरती त्यांनी बिलकुल प्रेम केलं नाही. काय माझी स्वतःची साक्ष सांगतो, थोडं जास्त येतं चालेल. अरे हा का नको? थोडस जास्त परत. अरे वा, मग तर तुम्ही मेलाच आता. धनावरती प्रेम करा. मला आठवतं अशीच एक सभा, त्या सभेला क्वायर मध्ये, आता क्वायर तरी आमचं कुठलं, 2 गाणारे आणि 2 वाजवणारे. एक माझ्याकडे मी ढोलक वाजवायचो, माझा भाऊ पेटी वाजवायचा, आणि दुसरा एक आमचा नातेवाईक होता, तो झांज वाजवायचा, आणि एक एक्स्ट्रा सप्लिमेंटरी त्याच्यात त्याला घेऊन द्यायचं. 4 लोकांचं क्वायर. आणि ते क्वायर आणि माळक प्रीचिंग करायचे. प्रीचिंग करता करता त्यांनी इतका जबरदस्त संदेश दिला देण्याविषयी. आणि त्यास मी माळीकाम करायचो, तर महिन्याला 200 रुपये मला पगार मिळायचा. 4 तासाचे 200 रुपये मला मिळायचे. आणि मग ते पैसे, कॉलेजची फी आणि पास काढून माझ्याजवळ 60 रुपये शिल्लक राहिले. 60 रुपये. आणि मिटिंगला गेलो. जाताना पाळी साहेबांनी तिकीट काढलं, येताना म्हटलं म्हणून जाताना मी काढेल. आता त्यावेळेस पाळकांची परिस्थिती आमच्यापेक्षा घरी, कारण पाळक एक चित्रच तसं असतं की त्याला प्रत्येक वेळेस देवाकडं पाहूनच जीवन जगावं लागतं. हे सोपं नसतंय. तुम्हाला दिसतंय आता टाय घातलाय, सगळं घातलंय, चांगला सूट बिल, पण नसतंय तसं. ज्यास प्रत्यक्ष तुम्ही बघाल ना, एक पाळक कोणत्या जागेवरती तुम्ही थांबाल, त्यास आम्हाला रोज कावळ्याची वाट पाहावी लागते. रोज समुद्रामध्ये माशाच्या कोणत्या माशाच्या पोटात 2 नाणी हे बघावं लागतं. ती कधीच व्यथा तुमच्या समोर येत नाही, आणि खरा पाळक ते तुमच्या समोर कधी मांडत पण नसतो. पण एक देवाचा दास या नात्याने दिलेल्या अधिकाराने मी तुम्हाला सांगतो, जी जागा आहे ना, ती जागा चॅलेंजिंग आहे. ती सेवा करताना परिवार, कुटुंब सगळ्यांसाठी ज्या पद्धतीने राबावं लागतं, देवावरती अवलंबून, त्याला तोड नसते. ते सोपं नसतं. ती सेवा चालवणं, सेवा पुढे नेणं आणि प्रभूकडनं मागणं, ही गोष्टीची कल्पना तुम्हाला नसते. तुम्ही बँकेकडे जाल, बँक तुम्हाला कर्ज देईल, पण कोणत्या पाळकाला बँक उभं सुद्धा करत नसते. त्याला पूर्णपणे देवावरती अवलंबून राहावं लागतं. आणि अशाच पद्धतीने आमच्या पाळकाची पण परिस्थिती तशी होती. आणि मीटिंग खूप सुंदर झाली, खूप आशीर्वादित झाली. आणि त्याने ते शेवटचा उपदेश केला देवाला देण्याविषयी. आणि मी ऑफरिंगचे 10 रुपये इकडे या खिशामध्ये ठेवले होते, 50 रुपये, आणि ते माझी पॉकेट मनी. आणि म्हणजे महिनाभर काय मला लागेल, पेन, पेन्सिल, कारण घरचे लोक देत नव्हते. घरच्यांकडे तेवढी ताकद नव्हती. 10वी झाल्यावर आई म्हटली की सुताराच्या हाताखाली जा, मामा सुतार आहे, सुताराचं काम कर आणि घर चालव. परंतु मी रडून कॉलेज जॉईन केलं होतं. ते म्हणले कॉलेज करायचं तर तुझं तुला करावं लागेल. मग मी ते माळीकाम पकडलं होतं. आता म्हटलं ते उपदेश इतका सुंदर झाला. एका खिशामध्ये 50 रुपये, दुसऱ्या खिशामध्ये 10 रुपये होते. आणि म्हटलं हा सुंदर उपदेश पाळच्यावर केला. म्हटलं आता 10 रुपये आपण ऑफरिंग मध्ये टाकायचे, पण माझं मन तयार नव्हतं. एवढं छान उपदेश केलं, कसं काय 10 रुपये टाकायचे? मग दुसरं मन म्हणतो 50 रुपये टाक.
आणि मग जसं गाणं पुढे सरकायला लागलं, मग ते म्हटलं अरे 50 रुपये खर्च केल्यावर जाण्याचा गाडी खर्च, आणि मग पेन पेन्सिल तुटल्यावर वही, मग कसं काय, घरचे तुला देणार आहे का? मग म्हटलं प्रभू तुला माहिती आहे, आणि मग 10च्या त्या खिशामध्ये हात घ्यायचं, प्रभू तुला माहिती आहे 10 टाक. मग गाणं पुढे सरकायचं, तुझा विश्वास नाही का प्रभू तुला देईल? आणि आता तू संदेश ऐकला ना, द्यायला पाहिजे. मग मी 10चा हात काढायचो आणि खिशामध्ये घालायचो आणि म्हणायचं नाही आता 50 टाकायचे, आणि तो पुढे यायचा. पुढे आल्यावर परत सैतान पडायचा. तुला वाटतं का हा बाळक साहेबांनी केलेला उपदेश कराय आणि तो तुझ्या बाबतीत घडेल? आणि मग तू कसं काय करणार महिनाभर? तुला मिळणार आहे का? तुझे वडील दारू पितात, तुझी आई धुणं भांड्याची कामं करते, तुझ्याकडे पैसे आहेत का? प्रभू तुला माहिती माझी आर्थिक परिस्थिती, मी 10च टाकणार. 50 10 50 10 50 10, आणि शेवटी ऑपरिंग मला जवळ आलं. मी म्हटलं लय झालं, 50 10 50 10, दोन्ही खिशात हात घातले, दोन्ही टाकून दिले. मार रहेगा बाज नाही बाज, काय व्हायचं ते व्हायचं. आणि ते टाकल्यावर एवढा आनंदी, अरे बापरे मी सगळे दिले देवाला. आणि जेवलो, रात्री झोपताना झोप यायला, गाडी खर्च, तिकीट, पालकांकडे तर पैसे नाहीत, दुसरे तर देणारे सगळे भिकारीच, माझ्याकडेच नाही तर त्यांच्याकडे कुठले असणार आहे. म्हटलं करायचं काय आता? पाळकाला जाऊन बोलावं तर पाळक म्हणे तुला कोणी शहाणपणा करायला लावला? अंथरून बघून पाय पसरायचे. काहीच बोलू नये. सकाळ झाली, नाश्ता केला, सेशन झालं, सगळं काय झालं, आणि गाडीला बसलो. गाडीला बसल्यावर आता म्हटलं करायचं काय? म्हटलं आपण सगळ्यात मागच्या सीटवरती जाऊन बसायचं. कुणाला तरी देव अंतकरणात काम करेल, माझं तिकीट तर काढेल, काहीतरी सगळं नॉर्मल होईल. आणि मागे जाऊन बसलो आणि खाली मान घालून असं दाखवलं की मी झोपलोय. तिकीटवाला येतो आणि तेवढ्यात तिकीटवाला आला आणि मग उखड बघून म्हणला तिकीट तिकीट. मी त्याचं तोंड बघितलं, तेवढ्यात पुढून आवाज आला, मनोज तिकीट काढू नको, तुझं तिकीट मी काढलंय. म्हटलं अरे देव चमत्कार करतो, धनावरती प्रेम करणं गरजेचं नाही. आणि जेव्हा गाडीतनं उतरलो, मी पहिला चमत्कार अनुभवला की ज्याच्यामध्ये माझ्या खिशात पैसे नसताना माझं तिकीट काढलं गेलं. आणि बस मधनं उतरताना मग पास्टर पण माझ्या गळ्यात पडले आणि ते म्हणले मनोज खूप छान मीटिंग झाली. आता मी हॅपी होतो का तर माझ्या जीवनात पहिला चमत्कार मी अनुभवला. आणि त्यांनी माझ्या हातामध्ये हात दिला, मिठी मारली आणि मी हात सोडला आणि बस मधनं उतरलो. आणि उतरताना बघतो तर काय, पास्टरनी 500 रुपयाची नोट माझ्या हातामध्ये दिली. अहो जे मी प्रभूच्या भांडारात दिलं त्याच्यापेक्षा अधिक पटीनं देवानं मला परत केलं. खरी जागृत मंडळी कोण? जी धनावरती प्रेम करत नाही, देवाच्या शब्दावरती प्रेम करते. देवाच्या शब्दावरती प्रेम करा. जे तुम्ही मिळवताना त्याच्यापेक्षा देव अधिक पटीनं देण्यासाठी समर्थ आहे. आणि ही जागरूकता मंडळीमध्ये असते. हे जास्तीचं तेल आहे, जास्तीचं तेल आहे, असं समजू नका. जेव्हा तुम्ही प्रभूच्या राज्यासाठी तुमचं धन, तुमची संपत्ती, तुमचं सर्वस्व देता, तेव्हा प्रभू तुमच्यावरती अधिक पटीनं तुम्हाला परत करत असतो. कठीण दिवस येतील. मंडळी स्वार्थी, धनलोभी. आम्ही पाहतो यहुदा ज्यावेळेस मरिया येशूच्या चरणाजवळ 300 रुपयाचं तेल त्याच्या चरणाजवळ, पण धनलोभी यहुदा येशूच्या सोबत असताना येशूच्या विरोधामध्ये, येशूच्या सोबत, येशूचा शिष्य आहे, पण तो विचार काय करतो, 300 रुपयाची नासडी कशाला? कशाला 300 रुपये घालवले? काय लाभ झाला तिथं? हे 300 रुपये दान कोशामध्ये टाकले असते तर गरीब जेवले असते. आमच्याकडे एक सोशल मन फार असतं बरं का, गरीब. आणि ते लोक काय म्हणतात, गरिबांची सेवा हीच ईश्वराची सेवा. आणि बघा तुम्ही 10 रुपये द्या, तो भिकारी जो आहे ना मस्त जाऊन बिड्या फुकतो. आणि काही भिकारी तो बहुत दिनों से खाना नाही खाया, मला एवढा कळवळा येतो आणि आम्ही त्याला देतो 100 रुपयाचे नोट, जाऊन खा. आणि मी भुकेला होतो त्यास तुम्हाला अन्न दिलं, उडा होतो त्यास, अरे पण तो खरंच भिकारी आहे, भिकारी आहे का म्हणून. आणि तो नंतर क्वार्टर पितो. आता किती तुम्ही सेवा त्याची केली पा. आणि देवाच्या वचनामध्ये काय सांगितलं, त्यानं येशूच्या चरणाजवळ एका व्यक्तीने मला सांगितलं. आता माझे प्रॅक्टिकल अनुभव मी तुम्हाला सांगतो. मला घरी बोललो, 5 दशांश न्यायला घरी या.
एक तर दशांश घरी नेऊन कधीच घ्यायचा नसतो. पण काही लोकांना आपली प्रौढी बढाई मारायची देताना पाळकर उपकार केल्यासारखं, हे घ्या माझा दशांश, आणि तू आमचं वचन फुकट खाल्लं त्याचं काय? आम्ही तुम्हाला एवढं घसा ताणून ताणून सांगतो आणि आम्ही त्याची दौंडी पिटवतो ना, तर आम्ही तसं करायला पाहिजे. वाचलं ना, 1000 रुपये घ्यायचं ना, त्याचं फुकट मिळतं काय तुम्हाला पैसे? तू दशांश द्यायला घरी आणि घरी आलं मला शहाणपणा शिकवायला. मला 20,000 पेन्शन आहे, मी तुम्हाला 1700 देतो आणि 300 दिनाकरणला पाठवतो. तू कोण रे बाबा? 2000 दशांश देवाच्या मंदिरात देवानं याजकासाठी दिलेली ती तरतूद आहे, प्रोव्हिजन आहे, असं लिहिले देवाच्या वचनामध्ये. लेवी याजक हे परमेश्वराचं सेवा करणारं कुळ आहे. त्यानं दुसऱ्याच्या शेतामध्ये काम करायचं नाही, दुसऱ्याचं शेत कसायचं नाही, तर लोकांनी आपला 10वा भाग आणून याजकाकडे द्यायचा आणि याजकानं त्याचं भागल्यावरती विधवा आणि इतर जे लोक आहेत गरजवंत आहेत त्याला द्यायचं. तो याजकाचा अधिकार आहे. तुमच्या दशांश तुम्ही कोणाला द्यायचा तुमचा अधिकार नाही, तो अधिकार याजकाचा आहे. तेवढे नाही पाळत साहेब, मी अनाथ आश्रमला आणि गरिबांना मी देऊन टाकतो. मी म्हटलं असं करा ना, दशांश 2000 तो 2000 द्या आणि तुमचीच राहतात ना 18,000, त्याच्या अरे तुम्हाला 18 पुरत नाही आणि तुम्ही ह्याच्यातले 2000 300 काढून दुसऱ्याला वाटता. तुमचं प्रेम तुमच्या धनावरती, तो तुमचा अधिकार नाही. देवाचे लोक देवाच्या वचनाप्रमाणे जगणारे लोक आहे. आणि शहाणी मंडळी कोण आहे? जी मंडळी देवाचं वचन तंतोतंत स्वीकारते आणि प्रभूच्या आगमनापर्यंत टिकून राहते, ती मंडळी सतत भेटती राहणारी मंडळी आहे. आणि ही मंडळी, या मंडळीला नेण्यासाठी देव येणार आहे. आता तुम्ही विचार करा, तुम्ही तुमचा दशांश रेग्युलर चर्च मध्ये भरता का? आणि भरत नसाल आणि म्हणत असेल, ये प्रभू मला घेऊन जा, ये प्रभू मला घेऊन जा. अरे गाडीचं तिकीट अर्धवट असताना तुला गाडीमध्ये बसवणार कोण आहे? तिकीट पूर्ण काढ, मग गाडीमध्ये बस आणि मग तुला स्वर्गामध्ये पोहोचता येणार आहे. अर्धवट तिकीट आम्ही म्हणतो नाही, त्या कंडक्टरला तर नाही, जरा 100 रुपये कमी आहे आणि आम्हाला पुण्याला नेऊन सोडा, उतर खाली. चेकर आल्यावर माझी ड्युटी जाईल. आम्ही पण पालकांना नाही असं, अशी प्रार्थना करा ना, हा हे दिलेलं दान आशीर्वादित नाही. धनावरती प्रेम करणारी मंडळी ही गाफील मंडळी आणि शेवटच्या काळच्या मंडळीचे लक्षण. आणि तुम्ही आता बघा, असे निघाले नग, असे नग निघाले. कोणत्या पाळकाला दशांश मागण्याचा अधिकार नाही, दशांश देऊ नका. आणि तो शहाणा काय, तुला हात देवाने दिले ना काम करायला, मग तुला तोड काय उगा देवाने वाजवायला दिले काय पण बोलायला? देवाच्या वचनात सांगितलंय, देवाच्या वचनामध्ये सांगितल्याप्रमाणे तिथं लिहिलंय. आता एक तरुण आम्ही पाहतो की जेव्हा मार्काच्या शुभवर्तमानाच्या 7व्या अध्यायामध्ये तो म्हणतो, तो आपला पुदिना, आपली कोथिंबीर, आपलं धान्य याचा दशांश देतो आणि आपल्या आई बापाला. आता येशू म्हणतो का त्या ठिकाणामध्ये की तुम्ही पुदिनाचा कोथिंबीरचा दशांश आहे. उद्या तुम्हाला दशांश देताना कोथिंबीर घेऊन आलं तर पाळकाचा बा कोथिंबीर बाजूला, ते तर आम्ही कधी पाळतच नाही हो, सोडा. कोथिंबीर आणि पुदिना पण बाजूला काढून ठेवावा लागतो. आम्ही आहे त्याच्यामध्ये त्या रकमेच घासाघीस करतो. अहो मी बऱ्याच मंडळ्या बघितल्या, त्या मंडळ्यामध्ये ते सांगायला लागले, आम्ही धान्य भरलंय आणि तांदूळ 20 किलो भरले तर 2 किलो पाळकांसाठी काढून ठेवले. ती मंडळी जागरूक मंडळी आहे. आमची मंडळी आम्ही खातो पितो मजा करतो आणि प्रभुत्व आल्यावर घेऊन जा. तो म्हणतो नाही रे, वचन पाळणारे लोक बना. आणि म्हणून लक्षात ठेवा, धनावरती प्रेम करू नका, देवाच्या वचनावरती प्रेम करा. देवाच्या वचनावरती प्रेम करा, हे सत्य आहे. ते कोण सांगतं, काय सांगतं, कसं विपर्यास करून सांगतं याच्याकडे लक्ष लावू नका. शास्त्रात सांगितलं याच्यातला काना मात्र कोणी रदबदल करू शकत नाही. काना मात्र अख्खी वचन रदबदल करतात, काना किंवा मात्रा. ममाचं मामा पण होऊ शकत नाही आणि मामाचं ममा पण होऊ शकत नाही, असलं देवाचं वचन आहे. त्याच्यामध्ये कोणीच भर घालू शकत नाही, काढू पण शकत नाही. म्हणून म्हटलं की त्या ठिकाणामध्ये जे धनावरती प्रेम करणारे लोक आहेत. आता एकच वचन वाचू, खरं तर अजून मला जवळजवळ 4-5 मुद्दे सांगायचे, परंतु नको. मार्काचं शुभवर्तमान 13वा अध्याय 28 पासून काही वचन वाचूया. मार्काचं शुभवर्तमान 13वा अध्याय 28 पासून एकच वचन वाचणार आहोत. आता अंजिराच्या झाडाला दाखला द्या, त्याची डहाळी कोमल झाली, त्याची डहाळी
कोमल झाली आणि तिला पाने फुटू लागली, म्हणजे उन्हाळा जवळ झाला आहे, हे तुम्हाला कळते. तुम्हाला कळतं. त्याप्रमाणे त्या गोष्टी घडत असलेल्या तुम्हाला दिसतील. तेव्हा तो जवळ अगदी दाराशी येऊन ठेपला आहे, असे समजा. मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो, हे सर्व पूर्ण होईपर्यंत कोणी पिढी नाहीशी होणार नाही. आकाश व पृथ्वी ही नष्ट होईल, परंतु माझी वचने नष्ट होणार नाही. आणखी त्या दिवसाविषयी व त्या घटकेविषयी कोणाला ठाऊक नाही. स्वर्गातील देवदूतांनाही नाही, देवदूतांना पण नाही, पुत्राला नाही, केवळ पित्याला ठाऊक आहे. सावध. आता पहा, एकच मुद्दा पाहूया. तो म्हटला की सदैव तयार असणं हे शहाण्या मंडळीचं लक्षण आहे. शहाण्या कुमारिका, त्यांच्या भांड्यामध्ये जास्तीचं तेल होतं, यांच्याकडे मूर्खांकडे तर जास्तीचं तेल होतं. कोणतं जास्तीचं तेल आहे? कोणती गोष्ट पेटत ठेवते तुम्हाला? कोणती गोष्ट तुम्हाला तेवत ठेवते? कशानं तुमच्यामधली आग पेटती राहते? कशानं तुम्ही जागरूक राहता? कशामुळे तुमची धार्मिकता टिकून राहते? कशामुळे तुमचं प्रार्थनामय जीवन टिकून राहतं? कशामुळे तुमच्यामध्ये अलर्टनेस येतो? कशामुळे तुम्ही सतर्क राहता? त्याचं कारण किंवा त्याचं वैशिष्ट्य सांगितलं की देवाचा पुत्र कधी हे कोणाला माहित नाही. ऐका नीट, दूताला माहित नाही, स्वतः येशूला माहित नाही, आणि पित्याशिवाय कोणालाही माहित नाही. ऐका नीट काय बोलतोय मी ते. मंडळी म्हणून तुम्हाला कशी जागरूकता असते, कसे तुम्ही शहाणे ठरणार. तुम्ही या दिवसामध्ये ऐकाल, इराकचं युद्ध झालं, इस्रायलचं आणि इराणचं युद्ध झालं, रशियाचं युद्ध झालं. जेव्हा युद्धाच्या अवया तुम्ही ऐकता तेव्हा एक प्रकारची देवाच्या येशूच्या येण्याची आगमनाची तारीख डिक्लेअर केली जाते. या महिन्यात तो येईल. मग कालखंड निघून जातो आणि मग म्हणतो अरे बापरे येणार म्हणून त्यांनी सांगितलं. आता मग सगळं काही नॉर्मल होतं. मग युद्ध संपतं, शांती प्रस्थापित होते. मग परत राज्य बदलतं, सरकार बदलतं. आता तुमच्यासाठी कठीण दिवस आहे. आता सुवार्ता प्रसार करणं अवघड आहे सगळं. आणि लक्ष ठेवा, छळ झाला की लवकर येणार आहे, आणि छळ नसला ना मग अजून वेळ आहे प्रभूला. छळ व्हायला लागलं की म्हणा आता प्रभूचं येणं जवळ झालं. आणि मग आता मोकळीक असली ना तेव्हा कोणी सुवार्ता सांगत नाही, कोणी सुद्धा बाहेर पडत नाही. छळ व्हायला नाही जायचं होतं, पण आता गेलं की पकडते. आणि जेव्हा पकडत नव्हते तेव्हा गेला का? तेव्हा झोपा काढल्या, तेव्हा तुम्ही आत्मे जिंकायला गेला नाही. परंतु सांगण्याचं तात्पर्य, जेव्हा अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होती ना तेव्हा तुम्हाला वाटतं की प्रभूचं येणं जवळ झालं, आणि तुम्हाला काही लोक कॅल्क्युलेशन करून सांगतात अमक्या तारखेला, अमक्या महिन्यात, अमक्या साली देवाचं आगमन होणार आहे. परंतु शास्त्र स्पष्ट सांगतं ती तारीख, ती वेळ, तो समय येशूला सुद्धा माहित नाही. मग लक्षात ठेवा, कितीही मोठा सेवक असला आणि त्यांनी तारीख डिक्लेअर केली तर मंडळीने ते स्वीकारायची नसती. का? कारण शास्त्रात लिहिलंय. मग जागरूक मंडळी कोणती? जी फक्त अंजिराच्या झाडाला पालवी फुटल्यावर जजमेंट करते की आता येशू जवळ आला, त्याचं येणं जवळ आलं. आणि मला तुम्हाला सांगूया, अंजिराची डहाळी आता कोमल होत चाललेली आहे, म्हणजे ख्रिस्ताचं आगमन जवळ होत चाललं, पण तारीख अजून माहिती नाही. अजून तारीख माहिती नाही. मग सदैव तयार असा. सदैव तयार म्हणजे आता बसल्यावर पण तुम्ही विचार केला पाहिजे, नाही आता प्रभू आला तर वचन पाळलं का मी? राग सोडला का मी? मत्सर सोडला का मी? द्वेष काढून टाकला का मी? क्षमा केली का मी? क्षमा मागितली का मी? समेट केला का मी? माघार घेतली का मी? ईर्ष्या टाकून दिली का मी? कोणाविषयी वाईट बोलायचं, निंदा करायची थांबवली का मी? माझं अंतःकरण कठीण का? माझ्या अंतःकरणामध्ये तो कोमलपणा का निर्माण झाला नाही? देवाप्रती माझी श्रद्धा का निर्माण झाली नाही? माझं पावित्र्य, माझी शुद्धता, माझ्या प्रार्थना, माझी आराधना, माझा विश्वास याचा ऱ्हास झाला का? बायबल सांगतं मनुष्याचा पुत्र परत आल्यावर या पुतळ्यावरती त्याला विश्वास आढळेल का? काय तुम्ही विश्वासाचा त्याग केला? काय तुम्ही चांगुलपणाचा त्याग केला? ख्रिस्ताच्या आगमनासाठी तुम्ही तयार आहात? मग तुमचं अंतःकरण आता खरंच चांगलं आहे का? आणि चांगल्या अंतःकरणाचं एक वैशिष्ट्य आहे. काय वैशिष्ट्य माहिती का?
शौल दाविदाला मारण्यासाठी जंग पछाडत होता. एकाच गुहेमध्ये शौल आणि दावीद आला. शौलाचा साथीदार त्याला सांगतो, देवानं शौलाला तुझ्या हातामध्ये दिलेला आहे. दावीद म्हणतो, अभिषिक्ता विरुद्ध माझा हात कधी चालला. हे चांगलं आहे. जो त्याचा घात करत आहे तो तावडीत सापडला तरी त्याने त्याचा घात केला. एक भाला तिथं टाकतो आणि म्हणतो, महाराज देवानं तुम्हाला माझ्या हाती दिलं तरी सुद्धा मी तुमच्या विरुद्ध हात चालवणे का, तर माझं अंतःकरण देवाचं अंतःकरण आहे. जेव्हा तुम्ही जागरूक असता तेव्हा तुम्हाला तुमचं अंतःकरण असतं, तुम्हाला ख्रिस्ताचं अंतःकरण असतं. आणि या ख्रिस्ताच्या अंतःकरणामध्ये कोणाविषयी कुठल्याही प्रकारची आडी नसते, कुठल्याही प्रकारचा द्वेष नसतो. हे अंतःकरण ख्रिस्ताच्या प्रीतीनं भरून ओतप्रोत वाहत असतं. याला म्हटले तयार. काय तयार म्हणजे नेमकं काय? ख्रिस्ताची वधू म्हणून तुम्ही कुठली तयारी करता? सदैव तयार असा. अर्धवट तेल तुमच्याकडे ठेवू नका. आणि लक्षात घ्या, हे तेल कोणतं आहे? एक वचन इब्री लोकांचं पत्र 3 अध्याय 12 ते 14 वचन वाचा, म्हणजे तुम्हाला कळेल. इब्री लोकांचं पत्र 3 अध्याय 12 ते 14 वचन. या वचनामध्ये हे तेल जे त्या शहाण्या कुमारिकांकडे होतं, आणि तेल कोणतं तेल आहे? इब्री लोकांचं पत्र 3 अध्याय 12 ते 14 वचन पटकन वाचू. बंधूजन हो, जिवंत देवाला सोडून देणे इतके, जिवंत देवाला सोडून देणे इतकं अविश्वासाचं दुष्टमन तुमच्यातील कोणाचेही असू नये, कोणाचे असू नये म्हणून जपा. जोपर्यंत आज म्हटलेली वेळ आहे तोपर्यंत तुम्ही एकमेकांना प्रतिदिवशी बोध करा. हेतू हा की पापाच्या फसवणुकीने तुमच्यातला कोणी कठीण होऊ नये. कारण जर आपण आपला सुरुवातीचा भरोसा शेवटपर्यंत दृढ धरला तरच आपण ख्रिस्ताचे भागीदार झालो आहोत. उचलला जाणार कोण आहे? तो म्हणतो तुझा आरंभीचा भरोसा शेवटपर्यंत पाहिजे. काय जागरूकता आहे. आणि हे तेल कोणतं माहिती का? एकमेकाला बोध करणं हे तेल आहे. एकमेकाला बोध करा. कोणतं तेल आहे? तुम्ही एकमेकाला सांगा, प्रभू लवकर येते, प्रभू लवकर येते, प्रभू लवकर येते. हे तेल आहे. तुम्ही जेव्हा लोकांना येशू लवकर येत नाही हे बोलाल ना, तुम्ही बाकीच्या चर्चा सोडूनच द्या. का मंडळी कठीण झाली, लोक कठीण का झाले? ते बाकीच्या चर्चांमध्ये जास्त रमलेले आहेत. कोण चुकतं, कोण बरोबर, कुठं काय चाललेलं आहे. आता काय झालं माहिती, ख्रिस्ती मंडळी एक सिरियल बनून चाललेली आहे. टीव्ही मधली सिरियल असती ना, ती चर्चा करतात. नाही तो मेला नाही, तो जिवंतच आहे आणि तो दुसऱ्या रूपाने. आता आम्ही पण काय करतो त्याच्यामध्ये तसंच आहे. ते दिसतील तसे नाहीत बरं का, हे वेगळेच आहे. सिरियल आहे हे. प्रचारक आता काही लोक ते पण म्हणजे गेले तो प्रचार करून, आम्हाला माहिती ना ते काय. कुठे जागरूकता, अलर्टनेस. तुम्हाला स्वतःची तपासणी करायची, याला अलर्टनेस म्हटलेलं आहे. जागरूकता काय? स्वतःची तपासणी करा. आणि तपासणी करताना एकमेकाला बोध करायचा आहे, एकमेकाला सांगायचं. बोध करायचं म्हणजे खूप जवळ आलाय. तरुण लेकर वाट मार्गाला चालले, प्रभूचं येणं जवळ आले. सिद्ध नसतो तर तो आपल्याला घेणार नाही स्वर्गामध्ये. कोणाला फाजील दाखवू नका की नाही तू स्वर्गामध्ये पोहोचणार आहे. कधीच नका दाखवू. बिडी पिणारा, सिगरेट ओढणारा, व्यभिचार करणारा, जारकर्मी, अशुद्ध कर्म करणारा, निंदा करणारा, लबाड बोलणारा, कोणा व्यक्तीला स्वर्गाचं राज्य मिळणार नाही. म्हणून पवित्र शास्त्र काय सांगतं? कोणतं तेल? या तेलामध्ये प्रति दिवशी एकमेकाला बोध केला जातो. जाता जाता मी तुम्हाला सांगतो बरेच मुद्दे आहेत, परंतु जाता जाता अंत करून तुम्हाला सांगतो. रहाबोत चर्च, रोज एकमेकाला बोध करा. ढगावरती बसून देवाचा पुत्र येणार, त्याच्याबरोबर उचललं जाण्यासाठी जसा तो पवित्र तसं आम्ही पवित्र असावं. तसं त्याचं अंतःकरण प्रीतीने भरले होतं, तसं आमचंही अंतःकरण प्रीतीने भरलेलं असावं. जसं त्याच्या अंतःकरणामध्ये एकमेकासाठी क्षमा होती, तसं आमचंही अंतःकरण एकमेकाला क्षमा करणारा अंतःकरण असावं. तेव्हा शास्त्र सांगतं ती वधू शहाणी वधू आहे. रहाबोत चर्च, आजचं वचन ऐकल्यावर जेव्हा तुम्ही त्याचा अंगीकार करून त्याप्रमाणे चालाल, स्वर्गातला देव म्हणेल रहाबोत चर्च
हे शहाण्या कुमारिकांमधलं चर्च आहे. मूर्ख कुमारिकांचा फाजील आत्मविश्वास त्यांना नडला, त्या खाली राहिल्या. परंतु शहाणं चर्च ते पश्चाताप करून म्हटलं, ये देवाच्या पुत्रा, लवकर ये आणि तुझ्या आगमनापूर्वी आम्हाला तयार कर. आपल्या जागेवरती आपण बरोबर, आपले डोळे आपण बंद करूया. आपले डोळे आपण बंद करूया. प्रभूचं वचन आपल्याकडे आलेलं आहे. मूर्ख कुमारिका मूर्ख ठरल्या. त्याचं कारण त्याच्याकडचा असणारा फाजील आत्मविश्वास. पहिले आत्मपरीक्षण करू, स्वतःचं परीक्षण करू. खरंच मी त्याच्याबरोबर वर उचलल्या जाण्या इतका पात्र आहे का? त्याच्याबरोबर वर उचललं जाण्या इतका लायक मी आहे का? काय माझ्यामध्ये कमतरता आहे? एकमेकाची कमतरता शोधू नका, एकमेकाचे दोष शोधू नका. शहाणी कुमारी ती जी वराची तयारी करत असताना तिच्यामधला स्वार्थ तिनं काढून टाकला. आज दुपारी प्रभूचं वचन आमच्याशी बोलत असतात. मी पण माझं परीक्षण करावं. अशी कोणती भावना जी मी स्वतःला असुरक्षित समजत आहे, मी स्वतःचा विचार करत आहे. मंडळीमध्ये येणाऱ्या आज्ञांचा विचार मी केला नसेल, प्रभूच्या सेवेचा विचार मी केला नसेल, देवाला दिलेलं पाचारण याचा विचार मी केला नसेल, मी किती स्वार्थी जगलो, मी मूर्ख ठरणार. आज सकाळी माझा अंतकन ओढून म्हणणार, देवा माझं हृदय तोड, मला माझ्यासाठी नाही, मला तुझ्यासाठी जगायचंय. अंगावरून रक्ताची धार वाहताना त्यानं स्वतःचा विचार केला नाही, एवढं निस्वार्थी जीवन जगला. तिथून तो आवाज देतो, हे बाप्पा यांना क्षमा कर, कारण हे काय करतात ते त्यांना कळत नाही. हे निस्वार्थी जीवन ख्रिस्ताचं आज आमच्याकडे तसलंच निस्वार्थी जीवन आवश्यक आहे. हात उंच करून प्रभूला आरोळी मारूया, प्रभू समोर समर्पित होऊया, आपले हात उंच करू, देवाला धन्यवाद द्यायला सुरुवात करू आणि स्वतःची तयारी करूया. एक गीत गात असताना आपण आपले हात उंच करून आपलं समर्पण देवाला करूया. थँक्यू लॉर्ड. कोणी कुणाकडे पाहू नका. वधू तयार, शहाणी किंवा मूर्ख ठरली जाणार. तेरा नाम ले तुझे
शहाणी किंवा मूर्ख हे त्याच्या वचनानं आम्हाला सिद्ध केलेलं आहे. आणि आमच्या स्वतःची फसगत होऊ द्यायची नाही. माहित नाही अशा क्षणाला त्याचं आगमन या पृथ्वीतलावरती ढगावरती बसतो. प्रत्येक डोळा त्याला पाहिजे, प्रत्येक जिव्हा कबूल करेल तो ख्रिस्त जिवंत देवाचा. पण आम्हाला तो ऑलरेडी प्रगट झालेला आहे. फक्त आम्हाला स्वतःची तयारी करायची. वधू स्वतःची तयारी करत आहे. काढून टाकू धनाविषयीचा, काढून टाकू कठीण अंतःकरण, काढून टाकू अविश्वासू मन, काढून टाकू स्वतःविषयीचा कॉन्फिडन्स. मी धार्मिक आहे, मी चांगली आहे, मी चांगला आहे, माझ्यामध्ये कुठलं पाप नाही, माझ्यामध्ये कुठला दोष नाही. हा फाजील आत्मविश्वास आम्हाला इथंच ठेवणार आहे. परंतु ती व्यक्ती प्रभू समोर कबूल करेल, देवा मी एवढ्यात पूर्ण झालो नाही, मला अजून पूर्ण व्हायचं आहे, मला ख्रिस्तासारखं बनायचं आहे. देवा मी स्वतः एक याजक या नात्याने तुझ्या समोर येतो आणि म्हणतो माझ्यामध्ये परिपूर्णता नाही, मला अजून फार काही शिकायचंय, बनायचंय. देवा आम्ही सर्वजण तुझ्या हातामध्ये पडतो. किती जवळ आलंय ख्रिस्ताचं आगमन, परंतु आमची अंतःकरण जगात एवढी अडकून पडलेली आहे. आम्ही आमचा विचार करत करत प्रभू तुझ्यापासून खूप दूर गेलो. आमच्या परिवाराचा, आमच्या नोकरीचा, आमच्या घराचा, आमच्या लोकांचा आणि आमचं भविष्य, आमचं वर्तमान याच्यामध्ये आम्ही एवढं रमून गेलो की तुझा पुत्र ढगावरती बसून येणार आहे याकडे आम्ही साफ दुर्लक्ष केलं. पण आज दुपारी आम्ही नम्रतेने तुझ्या समोर येतो. ही मंडळी मी तुझ्या स्वाधीन करत आहे. विषय विलासी नव्हे तर देवाच्या राज्यासाठी सिद्ध आणि तयार असावी मंडळी बनवलेला. या शहरामध्ये एक असा योद्धा म्हणून ही मंडळी उभी कर देवा. पुष्कळ मंडळींनी त्यांच्याकडे पाहून म्हणावं मंडळी असावी तर अशी, चर्च असावं तर असं. प्रत्येक व्यक्ती देवाच्या वचनाला समर्पित होत त्यानं ख्रिस्ताप्रती आपली श्रद्धा, आपलं प्रेम व्यक्त करावं आणि तुझ्या आगमनापर्यंत स्वतःला तयार करावं. रोज 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 आणि रोज, लहान लेकरापासून वृद्धापर्यंत सगळ्यांसाठी प्रार्थना करतो प्रभूजी एकही आत्मा निसटून जाऊ दे नकोस. कसं सारं त्यांची प्रिय भक्ती त्याला मी तुझ्या स्वाधीन करतो. हे नेतृत्व ते करत असताना प्रभू तो अलर्टनेस, ती जागरूकता त्यांना वारंवार देत असताना त्यांना शक्ती, ताकद, सामर्थ्य पुरव प्रभूजी आणि तुझ्या सेवकांना तो आपल्या हातामध्ये घेऊन चालव. जेणेकरून जेव्हा तू ढगावरती बसून येशील तेव्हा तुझा दास आणि दासी आपल्या मंडळीविषयी संतुष्ट असावं. आम्ही तर चाललो पण आमच्या बरोबर माझी वधू, माझी मंडळी आणि ख्रिस्ताची वधू, प्रत्येक आत्मा देवाच्या राज्यामध्ये सिद्ध कर. कृपापूर्ण हे समाधान, हे सांत्वन त्यांच्याकडे असू दे प्रभूजी. प्रभू आम्हाला तयार, आमच्या अंतःकरण तोड फोड, आम्हाला तुझ्या प्रतिमेचं बनव. खूप कमतरता आहे आमच्या, खूप उणीवा आहे आमच्यामध्ये. आज दुपारी त्या सगळ्या उणीवा आमच्यातनं काढून टाकले. पवित्र आत्म्याच्या द्वारे तो आमची भेट घेतली, आमची कमतरता तो आम्हाला दाखवली आणि आम्ही तुला आभार मानतो प्रभू. तयारीचं अंतःकरण तो आम्हाला, तयारीचं अंतःकरण तो आम्हाला. पुन्हा एकदा तुझी स्तुती, पुन्हा एकदा तुला महिमा. येशूच्या नावात ही प्रार्थना केली.